परिवाजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती समर्थ सद्गुरु श्री काका महाराज की जय। रेणुका माता की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर हर हर। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। आपल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकयाते अंगीकारी तो वाचस्पती समकरी प्रबंध हुडा चंदना कायसे चर्चावे अमृता केवते रांधावे गगनावरी उभवावे गुढे केवी मीन करी त्याची कथा परितोची होय मुखी वक्ता ऐसिया बलात्कारे बोलविता कायमी करावे सद्गुरुनाथ महाराज की जय। अखिल विश्वाचं चैतन्य भरून राहिलेलं कणाकणामध्ये क्षणाक्षणातून अव्यक्तातून आणि व्यक्तातून व्यक्त होणारं कळणारं न कळणारं आणि सहज आकळणारं असं जे महान सद्गुरु तत्व आहे त्या माझ्या सद्गुरु माऊलीच्या पदारविंदी काया वाचा मने संपूर्णतः नतमस्तक होऊन स्वतःचं अस्तित्व स्वतःची बुद्धिमत्ता स्वतःचे विचार स्वतःचं सगळं 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 त्यांच्या पायाशी ठेवून केवळ आणि केवळ त्यांच्या सत्तेनं त्यांच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादानं जेही सांगणं असेल ते माझ्या सद्गुरुरायाचा प्रसाद आहे। त्यामुळं तो अशा लोकांसमोर जातो आहे की जी प्रसादासाठी योग्य असणारी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यापर्यंत तो जातो आहे आणि केवळ प्रसाद वाटणारा जो सेवाधारी आहे ना ज्याच्या हातामध्ये ती शिऱ्याची परात आहे आणि करणारा कोणी वेगळा आहे त्याच्यामध्ये संपत्ती टाकणारा कोणी वेगळा आहे त्याच्यावरती आपल्या अमृताचं प्रोक्षण करणारी माऊली वेगळी आहे आणि मी फक्त तो कामाठी आहे जो फक्त त्याला सांगितलेलं काम आहे की हा प्रसाद द्यायचा आहे बस आपण प्रसाद घेणारी व्यक्ती आहात आणि त्यातला तो सामान्य मनुष्य। त्यामुळं आज जे चिंतन आहे ते चिंतन आशीर्वादाचं चिंतन आहे। जगामध्ये सगळ्यात स्वस्त सगळ्यात मस्त आणि सगळ्यात सहज मिळणारी गोष्ट या अर्थानं आपण आशीर्वादाकडे पाहतो। आशीर्वाद काय आहे तर आशीर्वाद तो आहे जो माझ्या आईच्या छातीतून मिळालेलं अमृताचं तत्व आहे। आशीर्वाद तो आहे जो मला वाडवडिलांच्या अंशाने मिळालेला जो चिरंतन असा वारसा आहे तो म्हणजे आशीर्वाद आहे। आशीर्वाद तो आहे कुठल्या एका निवांत क्षणी सद्गुरुरायानं पात्रता अपात्रता काही न पाहता आपले विशाल हात घेऊन ये हृदयीचे ते हृदयी केले या नात्यानं त्यांनी माझा स्वीकार केला। पाहिलं नाही की हा मलिन आहे हा मळका आहे हा काय आहे हे पाहिलं नाही आणि फक्त एकच शब्द पाहिला तू माझा आहेस आणि त्या कैवल्य प्राप्तीचा तो क्षण आहे तो क्षण म्हणजे प्रसाद तो क्षण म्हणजे आशीर्वाद। त्या क्षणाची आठवण करत आयुष्यभर जरी जगलो मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत त्याची आठवण ठेवली तो प्रसाद आयुष्यभर पुरून उरतो। सद्गुरू असं म्हणतात की अरे एवढं दिलं तरी मागतोच काय कारण सद्गुरूचा कृपा आशीर्वाद हा सदैव मस्तकावर ज्यांच्या आहे तो केव्हा मस्तकावर असेल
ज्यावेळेस आपलं मस्तक सद्गुरूंच्या चरणावर असेल ना, तर त्यावेळेस त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या मस्तकावर असेल. आपण ताठ मानेनं उभं राहिलो तर ते कशेवर आपला कृपा हस्त आपल्या डोक्यावर ठेवतील. म्हणून तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, सद्गुरूंच्या चरणाशी काया वाचा मने चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य त्यांचे. आणि मग काय होईल तर तेची माझे हित करती सगळं. बऱ्याचदा आपण काही गोष्टी मागतो, मागताना आसक्ती असते पण त्यात हित असेलच असं नाही. बळजबरी हट्ट करून मुलानं आईस्क्रीम मागितलं, कुल्फी मागितली, बराच वेळ वडिलांनी सांगितलं नाही रे बाबा नाही, त्याच्याऐवजी मी तुला बदाम घेऊन देतो, शिल्कीचे जास्त पैसे खर्च करतो. पण नादान असतो ना आपण, मग आपण हट्ट धरून बसतो की नाही मला हेच पाहिजे. आणि नाईलाजानं वडिलांना ती घेऊन दिलेली कुल्फी, नाईलाजानं दिलेलं ते आईस्क्रीम 8 दिवसपर्यंत घसा खराब करतं. याचा अर्थ आपण मागतो ते सगळं श्रेयस असेल असं नाही, पण सद्गुरू देतात ना ते सगळंच उत्तम आहे, ते सगळं सरस आहे, ते सगळंच अमृत आहे. त्या अमृत तत्वाचा वर्षाव त्यानं सोडलेला जो अस्खलित पाना आहे त्यालाच तर आशीर्वाद म्हणायचा. आणि हा आशीर्वाद मिळायला पात्र कोण आहे? देवाच्या हिशोबानं जर पाहिलं तर जे यो यथामम, जो ज्या पद्धतीनं काम करेल त्याला तसंच मी देईल हे देव म्हणतो. देव असं म्हणणार नाही की तुझ्या खात्यामध्ये पैसे नाही ना तरी मी तुला ओव्हरड्रॉप दिला, अजिबात म्हणणार नाही. देव बँकेसारखा आहे, तुमच्या खात्यात जेवढे पैसे त्याचं घडलेलं जेवढं व्याज तेवढंच तुझा हक्क. त्यानंतर माझे अगदी जवळचे म्हटल्यानंतर सासूरवाडीचेच असले पाहिजे असा काही अर्थ नाही त्याचा, जवळचे म्हणूया. तर अगदी जवळचे लोक असतील ना आणि तो बँकेचा मॅनेजर जरी असला आणि आपण त्याला म्हणा राव इतक्या दिवसाची मैत्री आपली, बँकेमध्ये पैसे नाही पण देता का जरा, तर ते म्हणतील घरी जेवायला या पण पैसे मागू नका. पण संतांचं असं खातं आहे, माझ्या सद्गुरूचं असं खातं आहे की मागे झाले नका पाहू, पुढे जामीन आम्ही राहू. बुडत्याचं जामीन जर कोणी घेणार असेल तर ते माझे सद्गुरू आहे. आणि त्या सद्गुरूच्या त्या जामीन होण्याच्या गोष्टीला, त्या घटनेलाच प्रसाद, त्याच गोष्टीला आशीर्वाद म्हणायचा. आपण सगळे या धर्ममंडपामध्ये आनंद घेतो आहोत. हा आनंद प्रत्येक कार्यक्रमागणित द्विगणित होत चाललेला आहे. छान एका पाठोपाठ संगीताची, छान आतापर्यंतच्या अधिकारी वक्त्यांच्या निरूपणाची आपण दिवाळी केली. परंतु माझं मन तुटतंय ना त्या सभागृहामध्ये कष्ट करणाऱ्या सगळ्या माझ्या सेवाकरी बहिणींसाठी आणि सगळ्या भावांसाठी की जे ह्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकत नाही. लांबून आलेले आहेत, 500-500 700 किलोमीटर लांबून आलेले, रात्रभर दिवसभर प्रवास करून आलेले. बऱ्याचशा माझ्या बहिणी अशा आहे की त्यांनी 8-8 दिवस कपाशी वेचली आणि मिळालेल्या पैशातून त्यांनी हे भाडं चुकवलेलं आहे. आणि इथे येऊन करते काय माझी माऊली, तर ती पोळ्या लागते किंवा स्वयंपाकघरात किंवा इतर जे पडेल ते काम करते. एकदा जोरदार टाळ्या माझ्या त्या सगळ्या गुरुबंधूंसाठी, त्या गुरु भगिनींसाठी की जे कार्यक्रमासाठी आले पण ते कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकत नाही. मी सेवाधारी ग्रुपच्या सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे, जे आयोजनामध्ये त्यांनी एक करावं. सगळ्या परिसरातल्या बोलवणं शक्य नाही, पण ज्या तुमच्या पुणे परिसरातल्या सगळ्या माता भगिनी असतील किंवा जे बंधू असतील, गुरुबंधू आपले, या सगळ्यांसाठी एक गेट टुगेदरचा कार्यक्रम करावा. घरून सगळ्यांनी दशम्या आणाव्या आणि एक दिवस फक्त या कार्यक्रमाचं चिंतन करावं. हे चिंतन आपला गावाचा परिसर स्वच्छ, सुलभ आणि सकस करून सोडतं. मागच्या वर्षी सोयगावला आमच्याकडे कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानं महाराष्ट्राला काय दिलं मला माहिती नाही, पण माझ्या गावामध्ये अशी एक गल्ली नाही, असं एक गाव नाही, असं एक घर नाही की ज्या घरामध्ये महाराजांची बावन्नी होत नाही, ज्या घरामध्ये महाराजांचं पारायण होत नाही, ज्या घरामधला मनुष्य माझ्या बाबांच्या भंडाऱ्यामध्ये उभा राहत नाही, कष्ट करत नाही, मेहनत करत नाही आणि महाराज माझे आहे या विश्वासानं काम करत नाही, असा एकही घर नाही. पायीवारीमध्ये प्रश्न पडतो आता किती लोकांना न्यायचं, आता गावच येतं का काय असा प्रश्न पडला. पण माझे भरत भाऊ पक्के, कितीही लोक येऊ द्या चिंता नाही, आमचे यजमान इतके तगडे की कितीही लोक येऊ द्या. प्रश्न असा आहे की या कार्यक्रमामुळे इतरांना काय मिळतं माहित नाही, पण ज्या ठिकाणी कार्यक्रम होतो ना त्या ठिकाणी मात्र अशी काही बरकत येते, महाराजांची अशी काही कृपादृष्टी होते की ती आपल्या पिढ्यांना पुरून उरते. आणि हे पुरून उरणं म्हणजेच आशीर्वाद आहे, दुसरं काय आहे. माझ्या सद्गुरूला लागतं तरी काय, अंगावर बोटभर चिंदी नाही, भुयारामध्ये राहतात. आवड काय,
मिष्ट पक्वान्नाची नाही रे आवड, भावासाठी भुकेला देव गजानन. त्याला मिष्ट पक्वान्नाची गरज नाही, तुमच्या उंची नैवेद्याची उपचाराची गरज नाही. षोडशोपचार पंचोपचार जसं आमचे देशपांडे साहेब सांगतात नेहमी की पूजा या पद्धतीच्या. अनंतकोटी ब्रह्मांड नायक हा विषय घेऊन सर ज्यावेळेस किंवा कुठलाही विषय घेऊन जेव्हा सर व्यक्त होतात तर ते समोर दर्शन असतं त्या व्यक्तिमत्वाचं किंवा त्या चरित्राचं. तर कुठल्याही पूजेच्या पलीकडे आहे. आणि त्याला काय पाहिजे असतो तर फक्त भावार्थ नमस्कार की बाबा मी तुझं लेकरू आहे, तू माझी माय करी सांभाळ जन्मोजन्मी. बस या पलीकडे काही नाही. आणि महाराजांचं वैभव काय, अंगावर बोटभर चिन्ह नाही माझ्या महाराजांच्या, पण दाराशी हत्ती झुलतो ना. कोट्यावधी अब्जाधीश माणसं संपत्तीचा, सत्तेचा, इतर सगळ्या गोष्टींचा ज्यांच्यावरती देवानं कृपा आशीर्वाद केलेला आहे, जे असं समजतात की आम्ही या जन्मीचे कुबेर आहे, असे सगळे कुबेर माझ्या महाराजांच्या दाराशी हातामध्ये ताट घेऊन प्रसादासाठी वाट पाहतात. पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून या ताट, तुमचे झाली या भोजन शेष उरला तो सेविन. तो त्यांचं भोजन होऊन उरलेला छोटासा भाकरीचा तुकडा आहे ना, तो म्हणजे आशीर्वाद, तो म्हणजे प्रसाद. अन्नाची नाही भूक नाही तृषा जळाची, अन्नाची नाही भूक नाही तृषा जळाची, हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही खंत त्याची. मी सर्वथा भुकेली तुझ्याच त्या कृपेची, मज भीक वाढी देवा सर्वाहुनी निराळी, मज भीक वाढी देवा सर्वाहुनी निराळी. जग जे मागतं ना ते मला नकोच बाबा, माझी भीक ही वेगळी आहे, स्पेशल आहे. जगानं जे मागतं ना ते मला कधीच मागायचं नाही. माझे सद्गुरूनं सांगितलेलं की ते मागायचंच नाही. आणि जे विशेष मागणं आहे त्याला तथास्तु म्हणणं, यालाच तर म्हणतात आशीर्वाद. किती अंगाने आशीर्वाद पाहावा. एखादा सुंदर बासुंदी करावी घरामध्ये, पायस ज्याला म्हणतो आपण, आणि ते पायस केल्यानंतर एखाद्या छान शब्दप्रभू माणसानं त्याचं वर्णन करावं की हे पायस कसं आहे. मग ते वर्णन ऐकून तृप्तता होईल. खूप वर्णन, 1 तास चिंतन चाललं त्याचं की पायस काय असतं याच्यावरती चिंतन चाललं. आणि मग ते चिंतन ऐकून तुम्ही म्हणाल की बस आता वाढू नका ताटामध्ये, आता पोट भरलं. बोलाचीच कढी बोलाचाच भात, जेवणी अतृप्त कोण झाला. हे बोलण्यानं होणार नाही. मग दाखवून होईल का, अमक्या अमक्या माणसावर कृपा झाली त्याच्याकडे पहा म्हणजे तुमच्यावर कृपा होईल. जगामध्ये सगळ्यात दुर्लभ जर गोष्ट असेल ना, माऊली ज्ञानेश्वराची ओवी आहे, चंद्रामृत हातात धरवेल. अवघडातल्या अवघड गोष्टी होतील, पण एक दुर्लभ गोष्ट आहे जगामध्ये, ती म्हणजे संतांची संगती. आणि केवढं भाग्य आहे की माझे काका 2 दिवस पर्यंत तहानाची गरज नाही. लग्नीला जायचंय, 70चं वय, ऊन लागते, कशाची पर्वा नाही. केवळ माझी लेकरं इथं बसली ना, त्यांचं कौतुक पाहण्यासाठी सद्गुरू इथं बसतात. म्हणूनच तर माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. ते आकळणं म्हणजेच तो आशीर्वाद. याच्या पलीकडे काय, किती मार्गाने आपण आशीर्वादाकडे जाऊ म्हणजे तो आशीर्वाद कळेल. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 1000 ओव्या खर्च केल्या फक्त सद्गुरु स्तवनामध्ये. 9900 ओव्या लिहिल्या माझ्या माऊलीनं. आणि 1000वी ओवी लिहित असताना ज्ञानदेवांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. शब्द प्रभू आहे, सारस्वत आघवे जिव्हेस येई, माता सरस्वती जिभेवरती नर्तन करते. रई हृदयी सद्गुरु तेने तारिका हा संसार पुरू. हृदयामध्ये सद्गुरु बसलेले, जिभेवरती सरस्वती आहे आणि मस्तकामध्ये अवघ्या विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश. मनामध्ये विश्वाचा अर्थ आहे, मस्तकामध्ये विश्वाचं सगळं वैभव आहे, ज्ञान आहे. आणि असे कृपा दृष्टीचे ज्ञानदेव सद्गुरूंचं वर्णन करता करता डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि मग सद्गुरू निवृत्ती दादांनी त्यांच्याकडे पाहिलं, म्हणजे बाबा ज्ञानोबा का रे डोळ्यामध्ये पाणी. ज्ञानदेव भाव व्याकुळ झालेले, गच्चा आभाळ भरून यावं, तलखी वाढावी, धरणीलाही पाण्याची अपेक्षा यावी, पावसाला पडायची अनिवार्य इच्छा व्हावी, पण पाऊस पडत नाही आणि धरणीची तलखी वाढते. याला जी तगमग आहे, जी लगबग आहे, जी बंकटलाला लागली होती सद्गुरू पाहिल्यानंतर की केव्हा मी त्यांना पाहिल दुसऱ्यांदा, केव्हा, ती जी अस्वस्थता आहे, जी आस आहे, भेटी लागे जेव्हा लागली से आस, ही जी गोष्ट आहे, ही जी तळमळ आहे,
ती तळमळ म्हणजेच आशीर्वाद. मग ज्ञानदेवांनी डोळ्यामधले अश्रू जमा झालेले निवृत्तीदादाने ते अश्रू पुसले. मुक्ताईनं ज्ञानोबाच्या डोळ्याचे अश्रू पुसले आणि मुक्ताईने विचारलं, ज्ञानदादा का रे रडतोस? ते म्हणले, वेडे हे काय रडणं आहे का? ही माझी आगतिकता आहे, ही माझी अस्वस्थता आहे, ही माझी बेचैनीचं कारण सांगतो माय तुला. ज्ञानोबा, अरे संतांच्या घरी कशाची कमी आहे का? माझे सद्गुरू काका माऊली लिहितात की संतांची आहे दारी कशाची न वान, परी हवी जाण मागायची. ही मागायची जाण ज्यांना आहे त्यांना आशीर्वादाची कमीच नाही. अरे मग तुला काय कमी आहे ज्ञानोबा? कशासाठी डोळ्यामध्ये अश्रू? गहिवरले अंतःकरणानं माझे ज्ञानोबा म्हणतात की मुक्ताई, या हजारो ओव्या खर्च केल्या गे, पण माझ्या सद्गुरूचं यथार्थ वर्णन याच्यामध्ये येत नाही, ते त्याच्यामध्ये बसत नाही. एवढं मोठं चरित्र उत्तुंग आहे की जे शब्दामध्ये मावत नाही. मी काय करू? ज्ञानदेवांच्या शब्दाची आगतिकता आहे तर माझ्यासारखा दुबळा मनुष्य खरंच सांगा आशीर्वादावर बोलू शकेल का? तो सद्गुरूचं वर्णन करू शकेल का? पण त्याचं उत्तर पुन्हा माझे ज्ञानदेव सांगतात. माझ्या मनामध्ये थरथर चालू होती, कारण एवढे श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्ती बोलून गेले. सद्गुरूंचे गुरुबंधू असणारे माझे काका समोर बसलेले. आपण सगळे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भक्त आहात, पारायण करणारे, वारी करणारे, नित्य महाराजांच्या सानिध्यात असणारे, पुण्यनगरीमध्ये राहणारे, ज्ञानदेवांच्या आळंदीपासून जवळ असणाऱ्या सगळ्या लोकांसमोर मी काय बोलू? इतकी सगळी माणसं जमतील, काही तयारीने वाचलेलं नाही, काय करू? अस्वस्थता होती. आणि मग या अस्वस्थतेमध्येच सद्गुरू उत्तर देतात. एक ज्ञानेश्वरीतली ओळी आठवली, जगी हंसाचे सुंदर चालणे, जगी हंसाचे सुंदर चालणे, काय बके चालूच नाही. अरे जगामध्ये हंस सुंदर चालत असेल म्हणून काय बगळ्यांनी चालायचं सोडाव का? माझं हे निरूपण एखाद्या बगळ्याचं असेल, कारण यानंतर राजहंसाचं निरूपण तुमच्यासाठी तयार आहे. ज्ञानदेवांचे डोळे भरून आलेले आणि या भरल्या डोळ्यांनी ज्ञानोबांनी सद्गुरूकडे पाहिलं आणि एक ओवी सुचली ज्ञानोबाला, तरी शब्दप्रभू ज्ञानोबा. आणि माझे ज्ञानोबा म्हणतात, सद्गुरू राया, उगयाचे माथा पदी ठेवणे हेची भले, उगाच निवांत राहून तुझ्या पायावरती मस्तक ठेवणं हेच माझं वर्णन. बस याच्या पलीकडे माझं काही शक्य नाही. तू शब्दातून व्यक्त होत नाही, तू शब्दातीत आहे. शब्दांनी कसं आकळणार तू? म्हणूनच हरिपाठामध्ये ज्ञानदेव पुन्हा म्हणतात की भाव बळे आकळे एरवी न कळे, करतळी आवळे तैसा हरी. आणि मग सद्गुरूंनी उदार होऊन त्यांना हृदयाशी घेतलं आणि म्हणले, ज्ञानोबा तू तुझ्या सद्गुरूची स्तुती करतो, पण मला ती माझी स्तुती वाटतच नाही. माझे सद्गुरू माझ्या डोळ्यासमोर असतात. आणि मग ज्ञानदेवांना हृदयाशी लावताना निवृत्तीनाथांना त्यांचे सद्गुरू आठवू लागले. एखादी गोष्ट आपण करावी, बोलावी आणि दुसऱ्याला ती त्याची वाटावी, असं वाटणं म्हणजे आपल्या सद्गुरूंना आपल्याला दिलेला प्रसादच आहे, तो आशीर्वादच आहे. एखाद्याची अनुभूती तुमच्या शब्दातून व्यक्त होत असेल, तुम्ही व्यक्त होता, त्यातून त्याला त्याची भावना कळत असेल, हा मला हेच म्हणायचं होतं, फक्त मला शब्द सुचत नव्हते, तो शब्दांचा संदेशवाहक होणं याचा अर्थ आपल्या शब्दांवरती महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांची कृपा असावी लागते. ते तर कृपा पात्र आहे. मला सांगा, हा सूर्य सगळ्यांवरच चमकतो ना? तर तो असा आहे की जर फक्त सज्जनांचा कैवार करील, की लावणी जयाने केली, की जो खांडावया घाव घाली, दोघा एकची सावली देई वृक्ष जैसा. ज्या कोणी थोर महात्म्यानं झाड लावलं, त्याला पाणी पोषण केलं, वाढवलं, ते मोठं झालं, आणि मोठं झाल्यानंतर एक तो व्यक्ती ज्यावेळेस थकून भागून यायचा तर ते झाड म्हणायचं, दादा या ना, थोडा आराम करा ना, तुमच्यामुळेच मी इथं उभा आहे, थोडा आराम करा, विश्रांती करा. आणि त्या झाडाखाली तो निवांत झोपायचा. एक दिवस एक व्यक्ती आला आणि त्याने विचार केला, हे लाकूड फार चांगलं आहे, आपल्या कामाचं आहे, मालक गावाला गेलेला आहे, तोपर्यंत संधी साधून घ्या. आणि त्याने ते तोडायला घेतलं. तोडता तोडता तो थकला, अर्ध झाड तोडून झालेलं, आणि तो थकला. आणि थकल्यानंतर त्याला असं वाटलं थोडीशी विश्रांती घ्यावी, म्हणून त्याच झाडाखाली तो झोपला. झाडानं असा विचार केला, हे जे बदगं खाली झोपलेलं आहे ना, हे आपल्याला तोडायला आलेलं आहे, अर्ध आपण तुटलेलं आहे, एरी तेरी तुटणारच, एक भली मोठी फांदी आपलीच आपण सोडायची त्याच्या मस्तकात, असं म्हणतं झाड. की लावणी जयाने केली, की जो खांडावया घाव घाली, दोघा एकची सावली देई वृक्ष जैसा. तसे माझे सद्गुरू आहे. संतावरी कृपा आणि असंतावरी कृपा, सज्जनावरही कृपा आणि दुर्जनावरही कृपा. माझ्या गजानन विजयामध्ये पहा तुम्ही, दासगणू महाराजांनी सांगितलं, कित्येक खटनट यावे, पवित्र होऊन जावे.
सगळेजण सज्जन होते का? सगळे महाराजांकडे आलेले लोक भाविक होते का? सगळे त्यांच्याकडे सद्गुरू म्हणून पाहत होते का? कोणाला तो वेगळा वाटत होता, कोणी काही म्हणत होतं, कोणी काही म्हणत होतं. महाराज मात्र लेकरं आहे, लहान आहे, मोठं झाल्यानंतर शहाणी होतील म्हणून कृपा करतच होते ना. जसे लेकराचे नाना चाळे, लेकर काही वाटेल ते चाळे करतात, पण माय ते नजरेत आणते का कधी? लहान आहे माझं लेकरू, मोठं झाल्यानंतर हुशार होईल असं म्हणून त्याचे सगळे लेकराचे सहस्त्र अपराध माय काय जाणे त्याचा खेळ. तर एक सामान्य एका जन्माची आई असेल ती त्याचे अपराध सहन करत असतील तर माझे सद्गुरू माझी जन्मजन्माची माय ते काय माझ्या अपराधाकडे पाहिल का? त्यांनी माझ्या अपराधाला विसरणं याचंच नाव आहे आशीर्वाद. सद्गुरू माझे अपराध विसरतात, माझं मालिन्य दूर करतात. मळकट लेकरू असेल ना, नाक वाहतंय, केस विंचरलेले नाही, आणखी पुढचे बरेच प्रकार असतात ते मी सांगत नाही, कारण लेकरू खेळतं माळतं असलं तर सगळे लुलू लुलू करून खेळतात, पण भरलेलं लेकरू आईच्याच वाटेवर असतं. ना त्याला कोणी घेतं का? ये बाळ्या बाळ्या म्हणून, बाळ्या भरलेला आहे, बाळ्याला घेईल का कड्यावर? कोणी नाही घेत. ते भरलेलं जे लेकरू आहे ते आईच्याच ताब्यात जातं. मग आई काय करते? त्याला 4 लोकांमध्ये न्यायचं असेल ना तर तसंच नेते का? तसंच नेते. त्याला साफसूफ करते पहिले, स्वतः विचार करणार नाही. अशी माऊली आहे. जगाच्या विपरीत जर काही असेल, वेगळं जर असेल तर ते आई आहे. जेवता जेवता जरी त्यांनी घाण केली ना तर पहिल्यांदा त्याला स्वच्छ करायला मग ताटावर बसल. असं जगामध्ये आहे का कोणी? स्वतःला जरी जायचं असलं ना तरी आपण जाणार नाही, मग इतरांचा काय विषय. पण आई अशी आहे ना की करी लाभावी न प्रीती, लाभाशिवाय प्रेम. इंग्रजीमध्ये त्याला सेल्फलेस लव्ह म्हणतात. इंग्रजी भाषेमध्ये शब्दांची फार कमतरता आहे, पण मराठी आणि त्यातल्या त्या संस्कृतमध्ये शब्दांचं भांडार आहे. अपेक्षा रहित प्रेम. एका जन्माची आई जर अपेक्षा रहित प्रेम करत असेल तर सद्गुरू तर जन्मजन्माची आई आहे. सद्गुरू नाना महाराजांनी एकदा फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. नाना महाराज म्हणाले की जो उपजे ना नाशे, जो मायावशे दिसे, एरवी वस्तुजात असे अविनाशी. ते अविनाशी तत्वज्ञान पुन्हा पुन्हा काय जन्म घेतं? ते जीवनमुक्त पुन्हा पुन्हा काय येतात? त्यांना जन्म का घ्यावा लागतो? या सगळ्या यातना त्रास ते का सहन करतात? का कष्ट सहन करतात? का त्यांना उकरड्यावरती येऊन बसावं लागतं? का पुन्हा पुन्हा त्यांना ते सगळं करावं लागतं? तर पूज्य नाना माऊली सांगतात की एकदा का लेकरू पदरात घेतलं ना, एकदा का महाराजांनी आपल्याला आपला म्हटलं ना की तो व्यक्ती मुक्त होईपर्यंत, लक्षात घ्या, तो व्यक्ती मुक्त होईपर्यंत सद्गुरू पुन्हा पुन्हा येत राहतात. आपल्याला यावंच लागतं. ते येतात त्यांच्या मर्जीनं. कोणासाठी येतात? ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी ना प्रीती. ते पुन्हा पुन्हा येतात आणि त्यांच्या येण्याचं कारण कोण येतं? तुम्ही, आपण. आपलं कर्जबाजारी पण हे आपलं प्राक्तन, आणि ते कर्ज फेडण्याकरता त्यांनी स्वतःचा चेक देणं हाच आहे आशीर्वाद. स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या खिशातून सगळं वाटत जाणं. तो पूर्ण पौर्णिमा चंद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र आहे. सगळ्या 16 कलांनी व्यक्त असणारा, नित्य उदित असणारा, त्याला असतं माहिती नाही असा हा माझा सद्गुरू पाठीशी असताना इतकं सुंदर हे स्नेहमिलन होतं. कान्याकोपऱ्यातून, गावागावातून मंडळी आलेली. काय घेऊन जाणार आहे याच्यातून? तर याच्यातून घेऊन जाणार आहे एक निरपेक्ष उपासना. ज्या उपासना पद्धतीनं माझं अंतर कमी होईल सद्गुरूपासून. आणि खरं सांगू तुम्हाला, आपण बरेच जण याच्यामध्ये घरच्या गाड्या असणाऱ्या असतील, पण आपण लाल डब्याचे जे गिराईक आहोत कायमस्वरूपी, परमनंट आपण करार केलेला आहे एसटीशी की आपण एकदा दिलेलं वचन काही तिला मोडणार नाही. तर त्या लोकांना माहिती असेल की प्रवास करत असताना जितका जास्त आपण ड्रायव्हरच्या जवळपास राहू तेवढे धक्के कमी बसतात, आणि ड्रायव्हरपासून जेवढं अंतर वाढत जाईल पाठीमागं तेवढे काय होतात? धक्के बसत राहतात. जीवनामध्ये संकट येत राहिली, जीवनामध्ये धक्के बसत राहिले की समजून घ्यायचं ड्रायव्हरपासून लांब आहे. मग आपण काय करतो? पटकन पुढं सरकत राहतो. कुठं? ड्रायव्हरच्या जवळ. फक्त ड्रायव्हरच्या सीटवर बसू नका बरं, मग ते जमणार नाही आपल्याला. पुढं पुढं चालत राहतो, आणि त्या चालत राहता राहता जीवनाचे धक्के कमी होतात. सद्गुरूच्या सानिध्याला गेलं ना गेलं केव्हा जीवनातले धक्के कमी होतील आपल्याला कळतच नाही. न जाणता देतात, न बोलवता येतात, आणि न कळू देता करतात सुखरूप. हे सुखरूप करणं म्हणजे आशीर्वाद.
कळूच देत नाही. त्या जीवाला कधी काही सांगणार नाही. एखाद्या माणसाचं आपण काम केलं ना तर 100दा त्याला म्हणा, हा त्यावेळेस ना 4 वर्षापूर्वी तुला गरज पडली होती भाऊ, आणि त्यावेळेस तुला कोणी विचारत नव्हतं, ह्या पठ्ठ्यानं तुला पैसे दिले. 100 लोकांमध्ये आपण त्याला म्हणणार असं आहे ना. मोठी माणसं जेवढी आहे ना पैशावाली, ती सगळी या बाबतीत फार आग्रही असतात की या माणसाला मी पैसे दिलेले ना तर यानं माझं कायम दबलेलं असलं पाहिजे. 1000-500 रुपयात जर एखादा मनुष्य अशी अपेक्षा करत असेल तर सद्गुरू जन्माचं देतात आणि दिल्यानंतर विसरून जातात की मी तुला हे दिलेलं आहे बरं. कधी सद्गुरूने सांगितलं नाही. डॉक्टर भाऊ कवरांना नेहमी असं वाटायचं की माझ्या सद्गुरूंची मी सेवा केली पाहिजे आणि त्यांचं दवाखान्यात चित्त लागायचंच नाही. सतत जायचे. बाबांना तापता आलं नसेल ना, माझ्या महाराजांचं पोट तर बरोबर नसेल ना, माझ्या महाराजांना काही व्याधी तर झाली नसेल ना, आज सकाळी जेव्हा दर्शनाला गेलो ना खोकल्याची उबळ येत होती, त्यांना कफ तर झाला नसेल ना, त्यांना निमोनिया तर होणार नाही ना, असं सातत्यानं महाराजांविषयी वाटत राहायचं आणि त्याचं दवाखान्यात लक्षच लागायचं नाही. काहीतरी संधी पाहायचा आणि पळत पुन्हा दवाखान्यामध्ये जायचा. बाबा बरे आहात ना तुम्ही? महाराज हसून म्हणायचे, हा बाबा बरा आहे. पुन्हा अंगाला चाचपून पाहायचा, स्टेटेस्कोप इकडे तिकडे फिरवायचा, बाबा ही गोळी घेता का, ती गोळी घेता का. आता सुरुवातीला महाराजांनी कौतुक करून पाहिलं त्याचं. त्यांच्या लक्षात आलं हे जास्तच झालं आता जरा. अरे ज्याच्या स्मरणानं लोकांचे ताप दूर होतात त्याचा ताप आपण दूर करणार आहे का? याचं चालूच, बाबा बरं आहे का सांगा, नसेल तर मग ऍडमिट होता का. किती ऍडमिट लोक त्यांनी रस्त्यावर आणले, पुन्हा घरी पाठवले आणि त्यांना कोण ऍडमिट करणार. बरेचसे डॉक्टर मित्र आहे आमचे, ते म्हणतात अरविंद विज्ञानाचं जरी युग असलं, आम्ही सगळं विज्ञानाचं जरी शिक्षण घेत असलं ना, तरी जेव्हा जेव्हा हात थरथर करायला लागतो ना, एखादा पेशंट तपासताना, एखादं ऑपरेशन करताना, एखादं डायग्नोसिस करताना, तर मनातल्या मनात आठवतो सच्चिदानंदा परमात्मा लक्ष दे रे बापा. आणि मग त्याला टाइमपास गोळ्या दिल्या तरी तो म्हणतो डॉक्टर साहेब तुमच्या हातामध्ये काय गुण आहे. मग आम्हाला कळतं हा गुण कोणाचा आहे. मला साहेब तुम्ही एकांतात व्यक्त होता, पण हे जरा 4 लोकात व्यक्त होत जरा नाही, म्हणजे जरा अजून वेळ आली नाही, वेळ आली की बोलेल. बरं त्यांची वेळ येईल, एक दिवस बोलतील व्यासपीठावर ते येईल. चमत्काराला जर सामान्य नजरेनं पाहत असतील, विज्ञान फार अलीकडची गोष्ट आहे, अध्यात्म फार पुढचा गोष्ट आहे. आताच वैद्य सरांनी, पवईचे वैद्य सर आलेले असतील, त्यांनी पायीवारीतले, पवई ते शेगाव पायीवारीत जातात, त्यांच्याकडच्या महाप्रसादाच्या भंडाऱ्यामध्ये महाराजांच्या पादुका निघाल्या, दाखवत होते, सरांचे डोळे भरून आलेले. हे जर हे तर IIT मधले लोक आहे ना, हे जर ते सर्वसामान्य लोकांना बोलू लागतील तिथे म्हणजे अरे हे का अवघड झालं, हे सगळं विज्ञान करत बसतील. पण ज्याला अनुभव आला त्याला कळतं, मग तो म्हणतो नाही हे सगळं खरं आहे. महाराजांचा कृपा आशीर्वाद असा आहे की एकेका गोष्टीमध्ये माणसाचं जीवन बदलून टाकायची ताकद. भाऊ कवर नेहमी परेशान असायचा आणि एक दिवस महाराजांना वाटलं की याला धडा शिकवला पाहिजे. धडा शिकवला पाहिजे या अर्थानं घेऊ नका, एखाद्याची अद्दल घडवणे याला धडा शिकवणे म्हणतात व्यवहारामध्ये. हा अध्यात्मातला धडा आहे. जसे गुरुजी शिक्षक शिकवता का नाही, हा धडा शिकवला त्या अर्थानं घ्या बरं, नाही तर धडा शिकवणे म्हणजे हा याला धडा शिकवणे. आपण म्हणतो ना मला त्रास दिला त्याचा धडा शिकव, तसा धडा नाही हा. जे शिक्षक आपल्या बाळाला शिकवतात तो धडा आहे. आज याला धडा शिकूया, एक नवीन याच्या जीवनामध्ये थोडसा वरच्या पायरीवर याला घेऊन या, याला कळू दे की हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, हे याला कळू दे. असं म्हणून महाराजांनी लीला केली आणि भाऊ कवराच्या हातालाच फोड झाला. घ्या डॉक्टरच्याच घरामध्ये उपद्याप आणला. ती काय करतील आता नेहमी. थोडासा अहंकार झाला रे झाला की महाराज काय करतात, एक चॉकलेट हातामध्ये देऊन देतात, म्हणते बाळ्या खेळ अंगणामध्ये. बाळ्या खेळत राहतो आणि महत्वाची गोष्ट घडून जाते. हाताला फोड झाला, दिवस रात्र आई आई देवा महाराजा. तळ हाताचा फोडाप्रमाणे जपणे ही म्हणायला सोपी वाटते है ना. एखाद्याला म्हणतो ना याला आम्ही तळ हाताच्या फोडासारखं जपलो, पण ज्याच्या हाताला फोड झाला त्याला विचारा तळ हाताचा फोड काय आनंददायक गोष्ट असते म्हणून. तर ते बिचारा 24 तास त्याला दवाखाना विसरले, महाराज विसरले, सगळ्या गोष्टी विसरल्या. आता फक्त एकच गोष्ट दिसू लागली आणि ती म्हणजे तळ हाताचा फोड. त्यातल्या त्यात वैद्यकीय शिक्षण झाल्यामुळं त्याचं अनालिसिस सुरू झालं आणि त्यांनी मनातल्या मनात ठरवून टाकलं बहुतेक हा कॅन्सर असावा. आता तर आनंदच वाटायला लागला ना, कोणाला आनंद वाटायला अशी गोष्ट ऐकल्यानंतर. आणि मग ते तगमग जीवाची सुरू झाली. काही केल्या चैन नाही, पडिलो दूरदेशी माझा आठवे मानसी, नको नको कष्ट होतात जीवाशी. ही सद्गुरूची तळमळ आहे आणि ही शरीराच्या व्याधीची तळमळ आहे. दोन्ही व्याधी तळमळीमध्ये फरक आहे. त्यामुळे दिवस रात्र चैन नाही, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र. पेशंट तपासत नाही, कोणाशी बोलत नाही, जेवत नाही, खात नाही. महाराज म्हणले आता पुरे झालं, जास्त परीक्षा घेऊन चालणार नाही. शेवटी लेकरू कोणाचं आहे,
बाप त्या लेकराला झेलतो ना कधी, पण ठराविक अंतरापर्यंत है ना. त्या पोराच्या नाका तोंडात वारं जातं, ते हॅ करतं, पण विसरतं खाली बाप उभा आहे झेलायला म्हणून, ते विसरतं ना. पण त्या पोराला काय, पोराची अस्वस्थता त्या भाऊकवरांची व्हायला लागली. आणि एक दिवस माझे महाराज कळवळले, नको लेकरू आपला आहे. इतकं झालं, एवढं पुरे. आणि रात्रीचे महाराज निघाले, गाडी जोडी जुंपली, घुंगरवाली गाडी, आपण जी सगळ्यात शेवटी ऐकणार आहे ती गाडी जुंपली आणि घुंगरमाळा घागरमाळा वाजवत वाजवत भाऊंच्या घरासमोर आली. नेमकं त्यावेळेस कोणीच नव्हतं. ही त्यांची योजना आहे का योगायोग आहे, ज्याच्या त्याच्या बुद्धीनं ज्यानं त्यानं समजून घ्यावं. आतमध्ये गेले, म्हणले काय भाऊ? ते म्हणले काही नाही, बरं आहे. बोट हात जास्त दुखतोय? ते म्हणले हा. ही महाराजांनी अंगाराची पुडी दिली आहे, ती हाताला लावा बरं. डुबत असताना समुद्रामध्ये अचानक लाकडाची फळी हाताला लागावी. वनव्यामध्ये पळत असताना अचानक आकाशातून मेघवृष्टी व्हावी. विहिरीत पडलेलं असताना कुणीतरी तैराक धावणारा यावा आणि त्याने खाली उतरून स्वतःला वर न्यावं. तशी भाऊच्या जीवनाची अवस्था झाली. आणि त्याने हाताला तो लावला आणि लावता क्षणी गार वाटू लागलं, बरं वाटू लागलं. आणि मग जरा बरं वाटल्यानंतर 8 दिवस झाले झोप नव्हती है ना, त्यामुळं तगमग होती. गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही पण झोपेपासून वंचित होतो. पण काल काका म्हटले, अरविंद माझ्या खोलीमध्ये झोपायला ये. आणि गेलो काकांच्या सोबत आणि त्यांच्या कुशीमध्ये झोपला. अशी झोप लागली, घोडे बेचके सोना काय असतं त्या दिवशी कळलं काका. गार वाटू लागलं, जीवाची तलकी झोप हे झाली. आणि सद्गुरूनं लीला केली आणि भाऊंचे डोळे लागले. जेव्हा उठून पाहतो तर हातातून रक्त घाण पू गळते. आणि भाऊ पटकन उठले, पाहतात तो काय, फोड पूर्ण दबून गेलेला, काहीच नाही हातामध्ये. अंगार सुद्धा मिटली. आणि मग आता रस्ता दिसू लागला शेगावीचा. आणि पळत 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 भाऊ मंदिरामध्ये आले. महाराज बसलेले होते, निजानंदी रंगलेला साधू वैभव संपन्न माझा. ते वैभव संपन्न साधू पाठीकडे भिंतीकडे तोंड करून बसलेले. जसाही गेला तसा काठी पडते ना अशी खाली, तसा पायावरती पडला आणि पायाला घट्ट बिलगून रडू लागला. बाबा माझा फोड बरा झाला. ते बरं झालं रे म्हणे बाबा, पण माझ्या गाडीच्या बैलांना चारा सुद्धा विचारला नाही रे तू. इतक्या लांबून बैल आले, त्यांच्यासाठी काही केलं नाही असं विचारलं नाही. खून पटली की तो बैलगाडीवाला कोणी दुसरा तिसरा नव्हता, ते माझे सद्गुरू होते. हे कृपाळू दृष्टीने येणं, तो चिमूटभर अंगारा देणं, मायबापो यालाच तर म्हणत असतील ना आशीर्वाद. याच्या पलीकडे काय असतो आशीर्वाद? एका निवांत क्षणी सद्गुरूने तो लिहून घेतला, आशीर्वाद असू द्या बाबा गजानना गुरुवरा, तुमच्या सेवा काळजी रमू द्या आमच्या जीवनाला. हे अख्खं जीवन आहे ना, हे सेवेमध्ये निघून जावं. हे भोगामध्ये जगण्यात काय अर्थ आहे? प्रपंच तर करायचं, जर जन्माला आलेलं आहे, परिवार आहे तर ते करायचंय, पण आसक्त बुद्धीने नाही करायचं, कर्तव्य भावनेनं करायचं, त्याच्यापासून बाजूला निघत राहायचं. आणि मग हे करता सद्गुरू नाईक दादा आमच्या सोयगावला फार मोठं भूषण होऊन गेलं. नाईक दादांचा एक आवडता अभंग असायचा, ते नेहमी ते घोकत असायचे. पूज्य नाईक दादा म्हणायचे की रंग लागत लागत लागेगा, भ्रम भागत भागत भागेगा. हा रंग एकदम लागणार नाही, कारण तो रंग साधा सुद्धा नाही, तो पांडुरंगाचा रंग आहे. तो इतका पटकन लागत नाही, पण एकदा लागला तर निघत नाही. रंग पक्का, याची गॅरंटी, फक्त लागायला थोडा उशीर लागतो. रंग लागत लागत लागेगा और भ्रम भागत भागत भागेगा. जो मनामधला भ्रम आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मला सगळं कळतं, ज्याला सगळं कळतं त्याला काहीच कळत नसतं, हे कळायला वेळ लागतो, म्हणूनच ते लांब राहतं. मी अडाणी आहे, मी अशिक्षित आहे, बाबा मी तुझं लेकरू आहे, असं ज्यावेळेस तुम्ही निरंक होऊन जाता. महाराजांना 2 लोक आवडतात. कोणते 2 लोक आवडतात? एक तुम्ही मी का? त्या माणसाने विचारलं की सगळं करतो, साधन करतो, पारायण करतो, जप जाप करतो, पायी वारीला जातो, भोजन यजन याजन तर्पण सगळ्या गोष्टी होतात, प्रचिती येत नाही. काकांनी त्याला सुंदर एक उदाहरण दिलं. एक व्यक्ती होता, सगळं करत होता आणि सगळं करून त्याला काही प्रचिती येत नव्हती. तो आपल्या सद्गुरूकडे जातो आणि सद्गुरूजवळ तो म्हणतो, बाबा तुम्ही सांगितलेले सगळे व्रत केले, तप केले, काय जे असेल नसेल ते सगळं केलं, गेल्या 4 वर्षापासून करतो, जीवनात काही बदल झाला नाही, ना माझी आर्थिक परिस्थिती सुधारली, ना मानसिक परिस्थिती सुधारली, ना माझी आध्यात्मिक परिस्थिती झाली, जसं आहे तसंच आहे. महाराज हसले आणि त्यांनी म्हणले, बाळा जरा पाठीमागे पाय. आणि त्याला पाठीमाग ओढून पाहिलं, काय दिसतं रे? तो म्हणला, 3 गंजा जोर जोरात जळतायत. 3 भल्या मोठी गंजा होत्या, तर धड 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 पेटतायत.
ते म्हणले बाळा अजून 2 बाकी आहे, त्या जळाल्या ना की तुला अनुभव यायला लागेल. तो म्हणला त्या 2 काय आहे? तर म्हणल्या एकूण ह्या 5 ज्या होत्या ना तुझ्या जन्मजन्मीच्या पापाच्या गाठी होत्या. तू ज्या 4 वर्ष साधना केली त्याच्यातल्या या 3 जळाल्या. आणखी थोडे दिवस साधना कर, उरलेल्या 2ही सुद्धा जळतील. आणि ज्या दिवशी हे सगळं जळून जाईल, पूर्ण अग्नी वेळे समरस झाले, हे सगळं जेव्हा निघून जाईल तेव्हा पुन्हा गढूळ जळ निर्मळ होईल. त्यातून सद्गुरू कृपा करतील, प्रचिती येऊ लागेल. म्हणून कोणी असं म्हणू नका की आम्ही गजानन विजयाचं पारायण करतो, आम्ही जप करतो, अजून महाराज पावत नाही. इतरांच्या गोष्टी ऐकून मनातल्या मनात आपला संवाद चालू असतो. ऐसे वैसे को दिया है, कैसे कैसे को दिया है, आपला केव्हा नंबर लागेल. तर त्या मागच्या गंजा पहा, त्याच्यामध्ये उत्तर सापडेल. गुरु अनंत, गुरु कथा अनंत. सद्गुरूचं चरित्र हे केवळ 52, 53, 54 अध्यायाचं नाही, आयुष्यभराचा विषय. आयुष्य संपून जाईल तरी ते चिरंतन असेल. अशा माझ्या सद्गुरू माऊलीच्या चरणी वंदन करतो. तुम्हा सर्व रसिक सज्जन भाविक माता भगिनी, गुरुबंधू आणि गुरुभगिनींच्या पायाशी वंदन करतो. या महापर्वणीतून, या महाकुंभातून काहीतरी चांगलं आपल्या घरी घेऊन जायचं. 4 लोक महाराजांच्या विचाराशी जोडायचे. ज्यांना या गोष्टीची माहिती नाही त्यांना माहिती करून द्यायची. निरपेक्ष स्नेह वाटत द्यायचा. प्रेम आणि आनंद ह्या द्यायच्या गोष्टी आपण लोकांकडून अपेक्षा करतो, त्याला आउटगोईंग येते, इनकमिंग नाहीये. त्यामुळे ह्या फक्त द्यायच्या असतात. आणि एकदा का देऊ लागल्या की मिळतं. माझी कुसुमताई एकटी सुरुवात केली तिने, आणि आज माझं अख्खं सोयगावचा परिसर हा सगळा त्या भक्तीमध्ये, त्या प्रेमामध्ये, आनंदात आहे. एकदा द्यायला लागा, मग द्यायला लागला की देतो आहे ना. देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे असं जे म्हणतो आपण, त्या पद्धतीनं हे सगळं होत जातं. ते सगळं तुमच्या हातून हो. झालेली सेवा कृतज्ञ अंतःकरणानं सद्गुरूंच्या पायाशी ठेवतो. यात जे जे काही चांगलं असेल, तुम्हाला भावला असेल, तुमच्या विचाराशी त्यानं संवाद केला असेल, तुमच्या अंतःकरणाला त्यांनी साथ घातली असेल, तो माझ्या सद्गुरू काका माऊलींचा, नाना माऊलींचा प्रसाद आहे. तो तुमच्या घरी घेऊन जा. तुमच्या जीवनामध्ये तो नक्कीच कल्याण करील. आणि यात जे चुकीचं असेल किंवा जे तुमच्या बुद्धीला पटलं नसेल, तुम्हाला ते आवडलं नसेल, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तो मला परत करा. झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करतो. सेवाधारी हा माझा घरचा ग्रुप आहे. त्यांच्यासोबत कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये कैदी लोकांसोबत संवाद करण्याचं भाग्य मिळालं महाराजांच्या कृपेनं. अतिशय अवघड अवस्थेमध्ये काम करणारी ही मंडळी. पहिलं संमेलन आमचं ज्या मानवत नगरीमध्ये झालं, तिथून हा सिलसिला सुरू झाला. इवले सेरोप लावी आले द्वारी. हा वेलू कुठपर्यंत चढतोय ही महाराजांची कृपा आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत जाणार आहे. 2रं संमेलन महाराजांच्या कृपेनं सोयगावला झालं. 3रं संमेलन आज इथं पुण्यनगरीत संपन्न होत आहे. या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. उत्तरोत्तर यातून भक्तांची मांदियाळी जमावी. आणि हे जे मैत्र आहे, जे ज्ञानदेवांनी पसायदानामध्ये मैत्र जीवांचे, हे जीवांचं मैत्र असंच वाढत राहो. या वाढण्यातून काहीतरी चांगलं यावं, आहे की नाही. ह्या मंथनातून काहीतरी चांगलं यावं. अनेक अधिकारी पुरुष, सत्पुरुष, कालपासून आई बसलेल्या आहेत, कुसुमताई बसलेल्या आहेत, माझी बसलेल्या आहेत. आदरणीय माझ्या सद्गुरूंचे गुरुबंधू असणारे ज्येष्ठ भागवतकार सुग शेवडे काका आहेत. आदरणीय साठे काका आहेत. आणि ज्यांच्या प्रवचनाचा मी चाहत आहे, ज्यांच्या शब्दावरती माझं मनापासून प्रेम आहे, ते माझे गुरुबंधू आदरणीय सुनीलजी देशपांडे सर इथं बसलेले आहेत. आपण सर्व सज्जन भाविक वृंदा, आपल्यामध्ये अनेक अधिकारी व्यक्ती आहेत. मला कल्पना आहे मी अत्यंत छोटा मनुष्य आहे. आपल्या सर्वांप्रती मी कृतज्ञ आहे. झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो आणि थांबतो. सद्गुरुनाथ महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आपल्या स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पती समकरी प्रबंध हुडा. चंदना कायसे निचर्चावे, अमृता केवते रांधावे, गगनावरी उभवावे गुढे केवी. मीन करी त्याची कथा, परी तोची होय मुखी वक्ता.
ऐसिया बलात्कारे बोलविता कायमी करावे सद्गुरुनाथ महाराज की जय. अखिल विश्वाचं चैतन्य भरून राहिलेलं, कणाकणामध्ये क्षणाक्षणातून अव्यक्तातून आणि व्यक्तातून व्यक्त होणारं, कळणारं, न कळणारं आणि सहज आकळणारं असं जे महान सद्गुरु तत्व आहे, त्या माझ्या सद्गुरु माऊलीच्या पदारविंदी काया वाचा मने संपूर्णतः नतमस्तक होऊन स्वतःचं अस्तित्व, स्वतःची बुद्धिमत्ता, स्वतःचे विचार, स्वतःचं सगळं 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 त्यांच्या पायाशी ठेवून केवळ आणि केवळ त्यांच्या सत्तेनं, त्यांच्या कृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं जेही सांगणं असेल ते माझ्या सद्गुरुरायाचा प्रसाद आहे. त्यामुळं तो अशा लोकांसमोर जातो आहे की जी प्रसादासाठी योग्य असणारी व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्यापर्यंत तो जातो आहे. आणि केवळ प्रसाद वाटणारा जो सेवाधारी आहे ना, ज्याच्या हातामध्ये ती शिऱ्याची परात आहे आणि करणारा कोणी वेगळा आहे, त्याच्यामध्ये संपत्ती टाकणारा कोणी वेगळा आहे, त्याच्यावरती आपल्या अमृताचं प्रोक्षण करणारी माऊली वेगळी आहे. आणि मी फक्त तो कामाठी आहे जो फक्त त्याला सांगितलेलं काम आहे की हा प्रसाद द्यायचा आहे, बस आपण प्रसाद घेणारी व्यक्ती आहात आणि त्यातला तो सामान्य मनुष्य. त्यामुळं आज जे चिंतन आहे ते चिंतन आशीर्वादाचं चिंतन आहे. जगामध्ये सगळ्यात स्वस्त, सगळ्यात मस्त आणि सगळ्यात सहज मिळणारी गोष्ट या अर्थानं आपण आशीर्वादाकडे पाहतो. आशीर्वाद काय आहे तर आशीर्वाद तो आहे जो माझ्या आईच्या छातीतून मिळालेलं अमृताचं तत्व आहे. आशीर्वाद तो आहे जो मला वाडवडिलांच्या अंशाने मिळालेला जो चिरंतन असा वारसा आहे, तो म्हणजे आशीर्वाद आहे. आशीर्वाद तो आहे कुठल्या एका निवांत क्षणी सद्गुरुरायानं पात्रता अपात्रता काही न पाहता आपले विशाल हात घेऊन ये हृदयीचे ते हृदयी केले, या नात्यानं त्यांनी माझा स्वीकार केला. पाहिलं नाही की हा मलिन आहे, हा मळका आहे, हा काय आहे हे पाहिलं नाही आणि फक्त एकच शब्द पाहिला, तू माझा आहेस. आणि त्या कैवल्य प्राप्तीचा तो क्षण आहे, तो क्षण म्हणजे प्रसाद, तो क्षण म्हणजे आशीर्वाद. त्या क्षणाची आठवण करत आयुष्यभर जरी जगलो मनुष्य, शेवटच्या श्वासापर्यंत त्याची आठवण ठेवली, तो प्रसाद आयुष्यभर पुरून उरतो. सद्गुरू असं म्हणतात की अरे एवढं दिलं तरी मागतोच काय, कारण सद्गुरूचा कृपा आशीर्वाद हा सदैव मस्तकावर ज्यांच्या आहे, तो केव्हा मस्तकावर असेल, ज्यावेळेस आपलं मस्तक सद्गुरूंच्या चरणावर असेल ना, तर त्यावेळेस त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या मस्तकावर असेल. आपण ताठ मानेनं उभं राहिलो तर ते कशेवर आपला कृपा हस्त आपल्या डोक्यावर ठेवतील. म्हणून तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, सद्गुरूंच्या चरणाशी काया वाचा मने चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य त्यांचे. आणि मग काय होईल तर तेची माझे हित करती सगळं. बऱ्याचदा आपण काही गोष्टी मागतो, मागताना आसक्ती असते पण त्यात हित असेलच असं नाही. बळजबरी हट्ट करून मुलानं आईस्क्रीम मागितलं, कुल्फी मागितली, बराच वेळ वडिलांनी सांगितलं नाही रे बाबा नाही, त्याच्याऐवजी मी तुला बदाम घेऊन देतो, शिल्कीचे जास्त पैसे खर्च करतो. पण नादान असतो ना आपण, मग आपण हट्ट धरून बसतो की नाही मला हेच पाहिजे. आणि नाईलाजानं वडिलांना ती घेऊन दिलेली कुल्फी, नाईलाजानं दिलेलं ते आईस्क्रीम 8 दिवसपर्यंत घसा खराब करतं. याचा अर्थ आपण मागतो ते सगळं श्रेयस असेल असं नाही, पण सद्गुरू देतात ना ते सगळंच उत्तम आहे, ते सगळं सरस आहे, ते सगळंच अमृत आहे. त्या अमृत तत्वाचा वर्षाव, त्यानं सोडलेला जो अस्खलित पाना आहे त्यालाच तर आशीर्वाद म्हणायचा. आणि हा आशीर्वाद मिळायला पात्र कोण आहे? देवाच्या हिशोबानं जर पाहिलं तर जे यो यथामम, जो ज्या पद्धतीनं काम करेल त्याला तसंच मी देईन, हे देव म्हणतो. देव असं म्हणणार नाही की तुझ्या खात्यामध्ये पैसे नाही ना तरी मी तुला ओव्हरड्रॉप दिला, अजिबात म्हणणार नाही. देव बँकेसारखा आहे.
तुमच्या खात्यात जेवढे पैसे त्याचं घडलेलं जेवढं व्याज तेवढंच तुझा हक्क. त्यानंतर माझे अगदी जवळचे म्हटल्यानंतर सासूरवाडीचेच असले पाहिजे असा काही अर्थ नाही त्याचा, जवळचे म्हणूया. तर अगदी जवळचे लोक असतील ना, आणि तो बँकेचा मॅनेजर जरी असला आणि आपण त्याला म्हणा, राव इतक्या दिवसाची मैत्री आपली, बँकेमध्ये पैसे नाही पण देता का जरा, तर ते म्हणतील घरी जेवायला या पण पैसे मागू नका. पण संतांचं असं खातं आहे, माझ्या सद्गुरूचं असं खातं आहे की मागे झाले नका पाहू, पुढे जामीन आम्ही राहू. बुडत्याचं जामीन जर कोणी घेणार असेल तर ते माझे सद्गुरू आहे. आणि त्या सद्गुरूच्या त्या जामीन होण्याच्या गोष्टीला, त्या घटनेलाच प्रसाद, त्याच गोष्टीला आशीर्वाद म्हणायचा. आपण सगळे या धर्ममंडपामध्ये आनंद घेतो आहोत. हा आनंद प्रत्येक कार्यक्रमागणित द्विगणित होत चाललेला आहे. छान एकापाठोपाठ संगीताची, छान आतापर्यंतच्या अधिकारी वक्त्यांच्या निरूपणाची आपण दिवाळी केली. परंतु माझं मन तुटतंय ना त्या सभागृहामध्ये कष्ट करणाऱ्या सगळ्या माझ्या सेवाकारी बहिणींसाठी आणि सगळ्या भावांसाठी की जे ह्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकत नाही. लांबून आलेले आहेत, 500-500 700 किलोमीटर लांबून आलेले, रात्रभर दिवसभर प्रवास करून आलेले. बऱ्याचशा माझ्या बहिणी अशा आहे की त्यांनी 8-8 दिवस कपाशी वेचली आणि मिळालेल्या पैशातून त्यांनी हे भाडं चुकवलेलं आहे. आणि इथे येऊन करते काय माझी माऊली, तर ती पोळ्या लागते किंवा स्वयंपाकघरात किंवा इतर जे पडेल ते काम करते. एकदा जोरदार टाळ्या माझ्या त्या सगळ्या गुरुबंधूंसाठी, त्या गुरु भगिनींसाठी की जे कार्यक्रमासाठी आले पण ते कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकत नाही. मी सेवाधारी ग्रुपच्या सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे, जे आयोजनामध्ये त्यांनी एक करावं. सगळ्या परिसरातल्या बोलवणं शक्य नाही, पण ज्या तुमच्या पुणे परिसरातल्या सगळ्या माता भगिनी असतील किंवा जे बंधू असतील, गुरुबंधू आपले, या सगळ्यांसाठी एक गेट टुगेदरचा कार्यक्रम करावा. घरून सगळ्यांनी दशम्या आणाव्या आणि एक दिवस फक्त या कार्यक्रमाचं चिंतन करावं. हे चिंतन आपला गावाचा परिसर स्वच्छ, सुलभ आणि सकस करून सोडतं. मागच्या वर्षी सोयगावला आमच्याकडे कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानं महाराष्ट्राला काय दिलं मला माहिती नाही, पण माझ्या गावामध्ये अशी एक गल्ली नाही, असं एक गाव नाही, असं एक घर नाही की ज्या घरामध्ये महाराजांची बावन्नी होत नाही, ज्या घरामध्ये महाराजांचं पारायण होत नाही, ज्या घरामधला मनुष्य माझ्या बाबांच्या भंडाऱ्यामध्ये उभा राहत नाही, कष्ट करत नाही, मेहनत करत नाही आणि महाराज माझे आहे या विश्वासानं काम करत नाही, असा एकही घर नाही. पायीवारीमध्ये प्रश्न पडतो, आता किती लोकांना न्यायचा, आता गावच येतं का काय असा प्रश्न पडला. पण माझे भरत भाऊ पक्के, कितीही लोक येऊ द्या, चिंता नाही. आमचे यजमान इतके तगडे की कितीही लोक येऊ द्या. प्रश्न असा आहे की या कार्यक्रमामुळे इतरांना काय मिळतं माहित नाही, पण ज्या ठिकाणी कार्यक्रम होतो ना त्या ठिकाणी मात्र अशी काही बरकत येते, महाराजांची अशी काही कृपादृष्टी होते की ती आपल्या पिढ्यांना पुरून उरते. आणि हे पुरून उरणं म्हणजेच आशीर्वाद आहे, दुसरं काय आहे. माझ्या सद्गुरूला लागतं तरी काय, अंगावर बोटभर चिंधी नाही, भुयारामध्ये राहतात. आवड काय, मिष्ट पक्वान्नाची नाही रे आवड, भावासाठी भुकेला देव गजानन. त्याला मिष्ट पक्वान्नाची गरज नाही, तुमच्या उंची नैवेद्याची, उपचाराची गरज नाही. षोडशोपचार, पंचोपचार, जसं आमचे देशपांडे साहेब सांगतात नेहमी की पूजा या पद्धतीच्या. अनंतकोटी ब्रह्मांड नायक हा विषय घेऊन सर ज्यावेळेस किंवा कुठलाही विषय घेऊन जेव्हा सर व्यक्त होतात तर ते समोर दर्शन असतं त्या व्यक्तिमत्वाचं किंवा त्या चरित्राचं. तर कुठल्याही पूजेच्या पलीकडे आहे. आणि त्याला काय पाहिजे असतो तर फक्त भावार्थ नमस्कार की बाबा मी तुझं लेकरू आहे, तू माझी माय, करी सांभाळ जन्मोजन्मी, बस या पलीकडे काही नाही. आणि महाराजांचं वैभव काय, अंगावर बोटभर चिन्ह नाही माझ्या महाराजांच्या, पण दाराशी हत्ती झुलतो ना. कोट्यावधी अब्जाधीश माणसं, संपत्तीचा, सत्तेचा, इतर सगळ्या गोष्टींचा ज्यांच्यावरती देवानं कृपा आशीर्वाद केलेला आहे, जे असं समजतात की आम्ही या जन्मीचे कुबेर आहे, असे सगळे कुबेर माझ्या महाराजांच्या दाराशी हातामध्ये ताट घेऊन प्रसादासाठी वाट पाहतात. पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवून या ताट, तुमचे झाली या भोजन, शेष उरला तो सेविन. तो त्यांचं भोजन होऊन उरलेला छोटासा भाकरीचा तुकडा आहे ना, तो म्हणजे आशीर्वाद, तो म्हणजे प्रसाद. अन्नाची नाही भूक, नाही तृषा जळाची, अन्नाची नाही भूक, नाही तृषा जळाची, हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही खंत त्याची. मी सर्वथा भुकेली तुझ्याच त्या कृपेची, मज भीक वाढी देवा सर्वाहुनी निराळी, मज भीक वाढी देवा
सर्वाहुनी निराळी. जग जे मागतं ना ते मला नकोच बाबा. माझी भीक ही वेगळी आहे, स्पेशल आहे. जगानं जे मागतं ना ते मला कधीच मागायचं नाही. माझे सद्गुरूनं सांगितलेलं की ते मागायचंच नाही. आणि जे विशेष मागणं आहे त्याला तथास्तु म्हणणं, यालाच तर म्हणतात आशीर्वाद. किती अंगाने आशीर्वाद पाहावा. एखादा सुंदर बासुंदी करावी घरामध्ये, पायस ज्याला म्हणतो आपण, आणि ते पायस केल्यानंतर एखाद्या छान शब्दप्रभू माणसानं त्याचं वर्णन करावं की हे पायस कसं आहे. मग ते वर्णन ऐकून तृप्तता होईल. खूप वर्णन, 1 तास चिंतन चाललं त्याचं की पायस काय असतं याच्यावरती चिंतन चाललं. आणि मग ते चिंतन ऐकून तुम्ही म्हणाल की बस आता वाढू नका ताटामध्ये, आता पोट भरलं. बोलाचीच कढी बोलाचाच भात, जेवणी अतृप्त कोण झाला. हे बोलण्यानं होणार नाही. मग दाखवून होईल का. अमक्या अमक्या माणसावर कृपा झाली त्याच्याकडे पहा म्हणजे तुमच्यावर कृपा होईल. जगामध्ये सगळ्यात दुर्लभ जर गोष्ट असेल ना, माऊली ज्ञानेश्वराची ओवी आहे, चंद्रामृत हातात धरवेल. अवघडातल्या अवघड गोष्टी होतील, पण एक दुर्लभ गोष्ट आहे जगामध्ये, ती म्हणजे संतांची संगती. आणि केवढं भाग्य आहे की माझे काका 2 दिवस पर्यंत तहानाची गरज नाही. लग्नीला जायचंय, 70चं वय, ऊन लागते, कशाची पर्वा नाही. केवळ माझी लेकरं इथं बसली आहे ना, त्यांचं कौतुक पाहण्यासाठी सद्गुरू इथं बसतात. म्हणूनच तर माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. ते आकळणं म्हणजेच आशीर्वाद. याच्या पलीकडे काय. किती मार्गाने आपण आशीर्वादाकडे जाऊ म्हणजे तो आशीर्वाद कळेल. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 1000 ओव्या खर्च केल्या फक्त सद्गुरु स्तवनामध्ये. 9900 ओव्या लिहिल्या माझ्या माऊलीनं. आणि 1000वी ओवी लिहित असताना ज्ञानदेवांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. शब्द प्रभू आहे, सारस्वत आघवे जिव्हेस येई. माता सरस्वती जिभेवरती नर्तन करते. रई हृदयी सद्गुरू तेने तारिना हा संसार पुरू. हृदयामध्ये सद्गुरू बसलेले, जिभेवरती सरस्वती आहे आणि मस्तकामध्ये अवघ्या विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश. मनामध्ये विश्वाचा अर्थ आहे, मस्तकामध्ये विश्वाचं सगळं वैभव आहे, ज्ञान आहे. आणि असे कृपा दृष्टीचे ज्ञानदेव सद्गुरूंचं वर्णन करता करता डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि मग सद्गुरू निवृत्ती दादांनी त्यांच्याकडे पाहिलं, म्हणजे बाबा ज्ञानोबा का रे डोळ्यामध्ये पाणी. ज्ञानदेव भाव व्याकुळ झालेले. गच्चा आभाळ भरून यावं, तलखी वाढावी, धरणीलाही पाण्याची अपेक्षा यावी, पावसाला पडायची अनिवार्य इच्छा व्हावी, पण पाऊस पडत नाही आणि धरणीची तलखी वाढते. याला जी तगमग आहे, जी लगबग आहे, जी बंकटलाला लागली होती सद्गुरू पाहिल्यानंतर की केव्हा मी त्यांना पाहिल दुसऱ्यांदा, केव्हा, ती जी अस्वस्थता आहे, जी आस आहे, भेटी लागे जेव्हा लागली से आस, ही जी गोष्ट आहे, ही जी तळमळ आहे, ती तळमळ म्हणजेच आशीर्वाद. मग ज्ञानदेवांनी डोळ्यामधले अश्रू जमा झालेले निवृत्ती दादाने ते अश्रू पुसले. मुक्ताईनं ज्ञानोबाच्या डोळ्याचे अश्रू पुसले आणि मुक्ताईने विचारलं, ज्ञानदादा का रे रडतोस. ते म्हणले, वेडे हे काय रडलंय का. ही माझी आगतिकता आहे, ही माझी अस्वस्थता आहे, ही माझी बेचैनीचं कारण सांगतो माय तुला. ज्ञानोबा, अरे संतांच्या घरी कशाची कमी आहे का. माझे सद्गुरू काका माऊली लिहितात की संतांची आहे दारी कशाची न वान, परी हवी जाण मागायची. ही मागायची जाण ज्यांना आहे त्यांना आशीर्वादाची कमीच नाही. अरे मग तुला काय कमी आहे ज्ञानोबा, कशासाठी डोळ्यामध्ये अश्रू. गहिवरले अंतःकरणानं माझे ज्ञानोबा म्हणतात की मुक्ताई, या 1000 ओव्या खर्च केल्या गे, पण माझ्या सद्गुरूचं यथार्थ वर्णन याच्यामध्ये येत नाही, ते त्याच्यामध्ये बसत नाही. एवढं मोठं चरित्र उत्तुंग आहे की जे शब्दामध्ये मावत नाही. मी काय करू. ज्ञानदेवांच्या शब्दाची आगतिकता आहे तर माझ्यासारखा दुबळा मनुष्य खरंच सांगा आशीर्वादावर बोलू शकेल का, तो सद्गुरूचं वर्णन करू शकेल का. पण त्याचं उत्तर पुन्हा माझे ज्ञानदेव सांगतात. माझ्या मनामध्ये थरथर चालू होती, कारण एवढे श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्ती बोलून गेले. सद्गुरूंचे गुरुबंधू असणारे माझे काका समोर बसलेले. आपण सगळे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भक्त आहात, पारायण करणारे, वारी करणारे, नित्य महाराजांच्या सान्निध्यात असणारे, पुण्यनगरीमध्ये राहणारे, ज्ञानदेवांच्या आळंदीपासून जवळ असणाऱ्या सगळ्या लोकांसमोर मी काय बोलू.
इतकी सगळी माणसं जमतील, काही तयारी नाही, वाचलेलं नाही, काय करू, अस्वस्थता होती. आणि मग या अस्वस्थतेमध्येच सद्गुरू उत्तर देतात. एक ज्ञानेश्वरीतली ओळी आठवली, जगी हंसाचे सुंदर चालणे, जगी हंसाचे सुंदर चालणे, काय बके चालूच नाही. अरे जगामध्ये हंस सुंदर चालत असेल म्हणून काय बगळ्यांनी चालायचं सोडाव का? माझं हे निरूपण एखाद्या बगळ्याचं असेल, कारण यानंतर राजहंसाचं निरूपण तुमच्यासाठी तयार आहे. ज्ञानदेवांचे डोळे भरून आलेले आणि या भरल्या डोळ्यांनी ज्ञानोबांनी सद्गुरूकडे पाहिलं आणि एक ओवी सुचली ज्ञानोबाला, तरी शब्दप्रभू ज्ञानोबा. आणि माझे ज्ञानोबा म्हणतात, सद्गुरू राया, उगयाचे माथा पदी ठेवणे हेची भले. उगाच निवांत राहून तुझ्या पायावरती मस्तक ठेवणं हेच माझं वर्णन, बस याच्या पलीकडे माझं काही शक्य नाही. तू शब्दातून व्यक्त होत नाही, तू शब्दातीत आहे. शब्दांनी कसा आकळणार तू? म्हणूनच हरिपाठामध्ये ज्ञानदेव पुन्हा म्हणतात की भाव बळे आकळे येरणी नकळे, करतळी आवळे तैसा हरी. आणि मग सद्गुरूंनी उदार होऊन त्याला हृदयाशी घेतलं आणि म्हणले, ज्ञानोबा तू तुझ्या सद्गुरूची स्तुती करतो, पण मला ती माझी स्तुती वाटतच नाही. माझे सद्गुरू माझ्या डोळ्यासमोर असतात. आणि मग ज्ञानदेवांना हृदयाशी लावताना निवृत्तीनाथांना त्यांचे सद्गुरू आठवू लागले. एखादी गोष्ट आपण करावी, बोलावी आणि दुसऱ्याला ती त्याची वाटावी, असं वाटणं म्हणजे आपल्या सद्गुरूंना आपल्याला दिलेला प्रसादच आहे, तो आशीर्वादच आहे. एखाद्याची अनुभूती तुमच्या शब्दातून व्यक्त होत असेल, तुम्ही व्यक्त होता, त्यातून त्याला त्याची भावना कळत असेल, हा मला हेच म्हणायचं होतं, फक्त मला शब्द सुचत नव्हते, तो शब्दांचा संदेशवाहक होणं याचा अर्थ आपल्या शब्दांवरती महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांची कृपा असावी लागते. ते तर कृपा पात्र आहे. मला सांगा, हा सूर्य सगळ्यांवरच चमकतो ना? तर तो असा आहे की जे फक्त सज्जनांचा कैवार करील, की लावणी जयाने केली, की जो खंडावया घाव घाली, दोघा एकची सावली देई वृक्ष जैसा. ज्या कोणी थोर महात्म्यानं झाड लावलं, त्याला पाणी पोषण केलं, वाढवलं, ते मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर एक तो व्यक्ती ज्यावेळेस थकून भागून यायचा तर ते झाड म्हणायचं, दादा या ना, थोडा आराम करा ना, तुमच्यामुळेच मी इथं उभा आहे, थोडा आराम करा, विश्रांती करा. आणि त्या झाडाखाली तो निवांत झोपायचा. एक दिवस एक व्यक्ती आला आणि त्याने विचार केला, हे लाकूड फार चांगलं आहे, आपल्या कामाचं आहे, मालक गावाला गेलेला आहे, तोपर्यंत संधी साधून घ्या. आणि त्याने ते तोडायला घेतलं. तोडता तोडता तो थकला, अर्ध झाड तोडून झालेलं, आणि तो थकला. आणि थकल्यानंतर त्याला असं वाटलं थोडीशी विश्रांती घ्यावी, म्हणून त्याच झाडाखाली तो झोपला. झाडानं असा विचार केला, हे जे बदगं खाली झोपलेलं आहे ना, हे आपल्याला तोडायला आलेलं आहे, अर्ध आपण तुटलेलं आहे, एरी तरी तुटणारच, एक भली मोठी फांदी आपलीच आपण सोडायची त्याच्या मस्तकात, असं म्हणतं झाड. की लावणी जयाने केली, की जो खंडावया घाव घाली, दोघा एकची सावली देई वृक्ष जैसा. तसे माझे सद्गुरू आहे. संतावरी कृपा आणि असंतावरी कृपा, सज्जनावरही कृपा आणि दुर्जनावरही कृपा. माझ्या गजानन विजयामध्ये पहा तुम्ही, दासगणू महाराजांनी सांगितलं, कित्येक खटनट यावे, पवित्र होऊन जावे. सगळेजण सज्जन होते का? सगळे महाराजांकडे आलेले लोक भाविक होते का? सगळे त्यांच्याकडे सद्गुरू म्हणून पाहत होते का? कोणाला तो वेगळा वाटत होता, कोणी काही म्हणत होतं, कोणी काही म्हणत होतं. महाराज मात्र लेकरं आहे, लहान आहे, मोठं झाल्यानंतर शहाणी होतील म्हणून कृपा करतच होते ना. जसे लेकराचे नाना चाळे, लेकर काही वाटेल ते चाळे करतात, पण माय ते नजरेत आणते का कधी? लहान आहे माझं लेकरू, मोठं झाल्यानंतर हुशार होईल असं म्हणून त्याचे सगळे लेकराचे सहस्त्र अपराध माय काय जाणे त्याचा खेळ. जर एक सामान्य एका जन्माची आई असेल ती त्याचे अपराध सहन करत असतील, तर माझे सद्गुरू माझी जन्मजन्माची माय, ते काय माझ्या अपराधाकडे पाहिल का? त्यांनी माझ्या अपराधाला विसरणं याचंच नाव आहे आशीर्वाद. सद्गुरू माझे अपराध विसरतात, माझं मालिन्य दूर करतात. मळकट लेकरू असेल ना, नाक वाहतंय, केस विंचरलेले नाही, आणखी पुढचे बरेच प्रकार असतात ते मी सांगत नाही, कारण लेकरू खेळतं माळतं असलं तर सगळे लुलू लुलू करून खेळतात, पण भरलेलं लेकरू आईच्याच वाटेवर असतं है ना. त्याला कोणी घेतं का? आई ये बाळ्या बाळ्या म्हणून, बाळ्या भरलेला आहे, बाळ्याला घेईल का कड्यावर? कोणी नाही घेत. ते भरलेलं जे लेकरू आहे ते आईच्याच ताब्यात जातं. मग आई काय करते? त्याला 4 लोकांमध्ये न्यायचं असेल ना तर तसंच नेते का? तसंच नेते. त्याला साफसूफ करते, पहिले
स्वतः विचार करणार नाही अशी माऊली आहे. जगाच्या विपरीत जर काय असेल, वेगळं जर असेल तर ते आई आहे. जेवता जेवता जरी त्यांनी घाण केली ना तर पहिल्यांदा त्याला स्वच्छ करायला मग ताटावर बसल. असं जगामध्ये आहे का कोणी? स्वतःला जरी जायचं असलं ना तरी आपण जाणार नाही, मग इतरांचा काय विषय. पण आई अशी आहे ना की करी लाभावी न प्रीती, लाभाशिवाय प्रेम. इंग्रजीमध्ये त्याला सेल्फलेस लव्ह म्हणतात. इंग्रजी भाषेमध्ये शब्दांची फार कमतरता आहे, पण मराठी आणि त्यातल्या त्या संस्कृतमध्ये शब्दांचं भांडार आहे. अपेक्षा रहित प्रेम. एका जन्माची आई जर अपेक्षा रहित प्रेम करत असेल तर सद्गुरू तर जन्मजन्माची आई आहे. सद्गुरू नाना महाराजांनी एकदा फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. नाना महाराज म्हणाले की जो उपजे ना नाशे, जो मायावशी दिसे, एरवी वस्तुजात असे अविनाशी. ते अविनाशी तत्वज्ञान पुन्हा पुन्हा का जन्म घेतं? ते जीवनमुक्त पुन्हा पुन्हा का येतात? त्यांना जन्म का घ्यावा लागतो? या सगळ्या यातना त्रास ते का सहन करतात? का कष्ट सहन करतात? का त्यांना उकरड्यावरती येऊन बसावं लागतं? का पुन्हा पुन्हा त्यांना ते सगळं करावं लागतं? तर पूज्य नाना माऊली सांगतात की एकदा का लेकरू पदरात घेतलं ना, एकदा का महाराजांनी आपल्याला आपला म्हटलं ना की तो व्यक्ती मुक्त होईपर्यंत, लक्षात घ्या, तो व्यक्ती मुक्त होईपर्यंत सद्गुरू पुन्हा पुन्हा येत राहतात. आपल्याला यावंच लागतं. ते येतात त्यांच्या मर्जीनं. कोणासाठी येतात? ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. ते पुन्हा पुन्हा येतात आणि त्यांच्या येण्याचं कारण कोण येतं? तुम्ही, आपण. आपलं कर्जबाजारी पण, आपलं कर्जबाजारी पण हे आपलं प्राक्तन. आणि ते कर्ज फेडण्याकरता त्यांनी स्वतःचा चेक देणं हाच आहे आशीर्वाद. स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या खिशातून सगळं वाटत जाणं. तो पूर्ण पौर्णिमा चंद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र आहे. सगळ्या 16 कलांनी व्यक्त असणारा, नित्य उदित असणारा, त्याला असतं माहिती नाही असा हा माझा सद्गुरू पाठीशी असताना इतकं सुंदर हे स्नेहमिलन होतं. कान्याकोपऱ्यातून, गावागावातून मंडळी आलेली. काय घेऊन जाणार आहे याच्यातून? तर याच्यातून घेऊन जाणार आहे एक निरपेक्ष उपासना. ज्या उपासना पद्धतीनं माझं अंतर कमी होईल सद्गुरूपासून. आणि खरं सांगू तुम्हाला, आपण बरेच जण याच्यामध्ये घरच्या गाड्या असणाऱ्या असतील, पण आपण लाल डब्याचे जे गिऱ्हाईक आहोत कायमस्वरूपी, परमनंट आपण करार केलेला आहे STC की आपण एकदा दिलेलं वचन काही तिला मोडणार नाही. तर त्या लोकांना माहिती असेल की प्रवास करत असताना जितका जास्त आपण ड्रायव्हरच्या जवळपास राहू तेवढे धक्के कमी बसतात. आणि ड्रायव्हरपासून जेवढं अंतर वाढत जाईल पाठीमागं तेवढे काय होतात? धक्के बसत राहतात. जीवनामध्ये संकट येत राहिली, जीवनामध्ये धक्के बसत राहिले की समजून घ्यायचं ड्रायव्हरपासून लांब आहे. मग आपण काय करतो? पटकन पुढं सरकत राहतो. कुठं? ड्रायव्हरच्या जवळ. फक्त ड्रायव्हरच्या सीटवर बसू नका बरं, ते जमणार नाही आपल्याला. पुढं पुढं चालत राहतो आणि त्या चालत राहता राहता जीवनाचे धक्के कमी होतात. सद्गुरूच्या सानिध्याला गेलं ना गेलं केव्हा जीवनातले धक्के कमी होतील आपल्याला कळतच नाही. न जाणता देतात, न बोलवता येतात आणि न कळू देता करतात सुखरूप. हे सुखरूप करणं म्हणजे आशीर्वाद. कळूच देत नाही. त्या जीवाला कधी काही सांगणार नाही. एखाद्या माणसाचं आपण काम केलं ना तर 100दा त्याला म्हणा, हा त्यावेळेस ना 4 वर्षापूर्वी तुला गरज पडली होती भाऊ, आणि त्यावेळेस तुला कोणी विचारत नव्हतं, ह्या पठ्ठ्यानं तुला पैसे दिले. 100 लोकांमध्ये आपण त्याला म्हणणार असं आहे ना. मोठी माणसं जेवढी जेवढी आहे ना पैशावाली, ती सगळी या बाबतीत फार आग्रही असतात की या माणसाला मी पैसे दिलेले ना तर यानं माझं कायम दबलेलं असलं पाहिजे. 1000-500 रुपयात जर एखादा मनुष्य अशी अपेक्षा करत असेल तर सद्गुरू जन्माचं देतात आणि दिल्यानंतर विसरून जातात की मी तुला हे दिलेलं आहे बरं. कधी सद्गुरूने सांगितलं नाही. डॉक्टर भाऊ कवरांना नेहमी असं वाटायचं की माझ्या सद्गुरूंची मी सेवा केली पाहिजे आणि त्यांचं दवाखान्यात चित्त लागायचंच नाही. सतत सतत जायचे. बाबांना तापता आलं नसेल ना, माझ्या महाराजांचं पोट तर बरोबर नसेल ना, माझ्या महाराजांना काही व्याधी तर झाली नसेल ना, आज सकाळी जेव्हा दर्शनाला गेलो ना खोकल्याची उबळ येत होती, त्यांना कफ तर झाला नसेल ना, त्यांना निमोनिया तर होणार नाही ना, असं सातत्यानं महाराजांविषयी वाटत राहायचं. आणि त्याचं दवाखान्यात लक्षच लागायचं नाही. काहीतरी संधी पाहायचा आणि पळत पुन्हा दवाखान्यामध्ये जायचा. बाबा बरे आहात ना तुम्ही? महाराज हसून म्हणायचे, हा बाबा बरा आहे. पुन्हा अंगाला चाचपून पाहायचा, स्टेटोस्कोप इकडे तिकडे फिरवायचा, बाबा ही गोळी घेता का, ती गोळी घेता का. आता सुरुवातीला महाराजांनी कौतुक करून पाहिलं त्याचं. त्यांच्या लक्षात आलं हे जास्तच झालं आता जरा. अरे ज्याच्या स्मरणानं लोकांचे ताप दूर होतात त्याचा ताप आपण दूर करणार आहे का? याचं चालूच, बाबा बरं आहे का सांगा, नसेल तर मग ऍडमिट होता का. किती ऍडमिट लोक त्यांनी रस्त्यावर आणले, पुन्हा घरी पाठवले आणि त्यांना कोण ऍडमिट करणार.
बरेचसे डॉक्टर मित्र आहे आमचे, ते म्हणतात अरविंद, विज्ञानाचं जरी युग असलं, आम्ही सगळं विज्ञानाचं जरी शिक्षण घेत असलं ना, तरी जेव्हा जेव्हा हात थरथर करायला लागतो ना, एखादा पेशंट तपासताना, एखादं ऑपरेशन करताना, एखादं डायग्नोसिस करताना, तर मनातल्या मनात आठवतो सच्चिदानंदा परमात्मा लक्ष दे रे बापा. आणि मग त्याला टाइमपास गोळ्या दिल्या तरी तो म्हणतो डॉक्टर साहेब तुमच्या हातामध्ये काय गुण आहे. मग आम्हाला कळतं हा गुण कोणाचा आहे. मला साहेब तुम्ही एकांतात व्यक्त होता, पण हे जरा 4 लोकात व्यक्त होत जरा नाही, म्हणजे जरा अजून वेळ आली नाही, वेळ आली की बोलेल. बरं, त्यांची वेळ येईल, एक दिवस बोलतील व्यासपीठावर ते. चमत्काराला जर सामान्य नजरेनं पाहत असतील, विज्ञान फार अलीकडची गोष्ट आहे, अध्यात्म फार पुढचा गोष्ट आहे. आताच वैद्य सरांनी, पवईचे वैद्य सर आलेले असतील, त्यांनी पायीवारीतले, पवई ते शेगाव पायीवारीत जातात, त्यांच्याकडच्या महाप्रसादाच्या भंडाऱ्यामध्ये महाराजांच्या पादुका निघाल्या, दाखवत होते, सरांचे डोळे भरून आलेले होते. हे जर हे तर IIT मधले लोक आहे ना, हे जर ते सर्वसामान्य लोकांना बोलू लागतील तिथे म्हणजे अरे हे का अवघड झालं, हे सगळं विज्ञान विज्ञान करत बसतील. पण ज्याला अनुभव आला त्याला कळतं, मग तो म्हणतो नाही हे सगळं खरं आहे. महाराजांचा कृपा आशीर्वाद असा आहे की एकेका गोष्टीमध्ये माणसाचं जीवन बदलून टाकायची ताकद. भाऊ कवर नेहमी परेशान असायचा, आणि एक दिवस महाराजांना वाटलं की याला धडा शिकवला पाहिजे. धडा शिकवला पाहिजे या अर्थानं घेऊ नका, एखाद्याची अद्दल घडवणे याला धडा शिकवणे म्हणतात व्यवहारामध्ये. हा अध्यात्मातला धडा आहे. जसे गुरुजी शिक्षक शिकवतात का नाही, हा धडा शिकवला त्या अर्थानं घ्या बरं, नाही तर धडा शिकवणे म्हणजे हा याला धडा शिकवणे. आपण म्हणतो ना मला त्रास दिला त्याचा धडा शिकव, तसा धडा नाही. हा जे शिक्षक आपल्या बाळाला शिकवतात तो धडा आहे. आज याला धडा शिकूया, एक नवीन याच्या जीवनामध्ये थोडंसं वरच्या पायरीवर याला घेऊन या, याला कळू दे की हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, हे याला कळू दे. असं म्हणून महाराजांनी लीला केली आणि भाऊ कवराच्या हातालाच फोड झाला. ह्या डॉक्टरच्याच घरामध्ये उपाध्याय आणला. ती काय करतील याचा नेहमी थोडासा अहंकार झाला रे झाला की महाराज काय करतात, एक चॉकलेट हातामध्ये देऊन देतात, म्हणते बाळ्या खेळ अंगणामध्ये, बाळ्या खेळत राहतो आणि महत्वाची गोष्ट घडून जाते. हाताला फोड झाला, दिवस रात्र आई आई देवा महाराजा. तळ हाताचा फोडाप्रमाणे जपणे ही म्हणायला सोपी वाटते है ना. एखाद्याला म्हणतो ना याला आम्ही तळ हाताच्या फोडासारखं जपलो, पण ज्याच्या हाताला फोड झाला त्याला विचारा तळ हाताचा फोड काय आनंददायक गोष्ट असते म्हणून. तर ते बिचारा 24 तास त्याला दवाखाना विसरले, महाराज विसरले, सगळ्या गोष्टी विसरल्या. आता फक्त एकच गोष्ट दिसू लागली आणि ती म्हणजे तळ हाताचा फोड. त्यातल्या त्यात वैद्यकीय शिक्षण झाल्यामुळं त्याचं ॲनालिसिस सुरू झालं आणि त्यांनी मनातल्या मनात ठरवून टाकलं बहुतेक हा कॅन्सर असावा. आता तर आनंदच वाटायला लागला ना, कोणाला आनंद वाटायला अशी गोष्ट ऐकल्यानंतर. आणि मग ते तगमग जीवाची सुरू झाली. काही केल्या चैन नाही, पडिलो दूर देशी माझा आठवे मानसी, नको नको कष्ट होतात जीवाशी. ही सद्गुरूची तळमळ आहे आणि ही शरीराच्या व्याधीची तळमळ आहे. दोन्ही व्याधी तळमळीमध्ये फरक आहे. तळमळ दिवस रात्र चैन नाही, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र. पेशंट तपासत नाही, कोणाशी बोलत नाही, जेवत नाही, खात नाही. महाराज म्हणले आता पुरे झालं, जास्त परीक्षा घेऊन चालणार नाही. शेवटी लेकरू कोणाचं आहे, बाप त्या लेकराला झेलतो ना कधी, पण ठराविक अंतरापर्यंत है ना. त्या पोराच्या नाका तोंडात वारं जातं, ते हॅ करतं, पण विसरतं खाली बाप उभा आहे झेलायला म्हणून. ते विसरतं ना. पण त्या पोराला काय, पोराची अस्वस्थता त्या भाऊ कवरांची व्हायला लागली. आणि एक दिवस माझे महाराज कळवळले, नको लेकरू आपला आहे. इतकं झालं, एवढं पुरे. आणि रात्रीचे महाराज निघाले, गाडी जोडी जुंपली, घुंगरवाली गाडी, आपण जी सगळ्यात शेवटी ऐकणार होती ती गाडी जुंपली आणि घुंगरमाळा घागरमाळा वाजवत वाजवत भाऊंच्या घरासमोर आली. नेमकं त्यावेळेस कोणीच नव्हतं की त्यांची योजना आहे का योगायोगे ज्याच्या त्याच्या बुद्धीनं जनतेनं समजून घ्यावं. आतमध्ये गेले, म्हणले काय भाऊ, ते म्हणले काही नाही, बरं आहे. हात जास्त दुखतोय, ते म्हणले हा, ही महाराजांनी अंगाराची पुडी दिली आहे, ती हाताला लावा बरं. डुबत असताना समुद्रामध्ये अचानक लाकडाची फळी हाताला लागावी. वनव्यामध्ये पळत असताना अचानक आकाशातून मेघवृष्टी व्हावी. विहिरीत पडलेलं असताना कुणीतरी धावणारा यावा आणि त्याने खाली उतरून स्वतःला वर न्यावं. तशी भाऊच्या जीवनाची अवस्था झाली. आणि त्यांनी हाताला तो लावला आणि लावता क्षणी गार वाटू लागलं, बरं वाटू लागलं. आणि मग जरा बरं वाटल्यानंतर 8 दिवस झाले झोप नव्हती है ना, त्यामुळं तगमग होती. गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही पण झोपेपासून वंचित होतो. पण काल काका म्हटले अरविंद माझ्या खोलीमध्ये झोपायला ये.
आणि गेलो काकांच्या सोबत आणि त्यांच्या कुशीमध्ये झोपला. अशी झोप लागली, घोडे वेच के सोनं काय असतं ते आज त्या दिवशी कळलं काका. गार वाटू लागलं, जीवाची तलखी हे झाली आणि सद्गुरूनं लीला केली आणि भाऊंचे डोळे लागले. जेव्हा उठून पाहतो तर हातातून रक्त, घाण, फू गळते आणि भाऊ पटकन उठले. पाहतात तो काय, फोड पूर्ण दबून गेलेला, काहीच नाही हातामध्ये, अंगार सुद्धा मिटली. आणि मग आता रस्ता दिसू लागला शेगावीचा. आणि पळत 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 भाऊ मंदिरामध्ये आले. महाराज बसलेले होते, निजारंदी रंगलेला साधू, वैभव संपन्न माझा. ते वैभव संपन्न साधू पाठीकडे भिंतीकडे तोंड करून बसलेले. जसाही गेला तसा काठी पडते ना अशी खाली, तसा पायावरती पडला आणि पायाला घट्ट बिलगून रडू लागला. बाबा माझा फोड बरा झाला. ते बरं झालं रे म्हणे बाबा, पण माझ्या गाडीच्या बैलांना चारा सुद्धा विचारला नाही रे तू. इतक्या लांबून बैल आले, त्यांच्यासाठी काही केलं नाही असं विचारलं नाही. खून पटली की तो बैलगाडीवाला कोणी दुसरा तिसरा नव्हता, ते माझे सद्गुरू होते. हे कृपाळू दृष्टीनं येणं, तो चिमूटभर अंगारा देणं, मायबापो यालाच तर म्हणत असतील ना आशीर्वाद. याच्या पलीकडे काय असतो आशीर्वाद? एका निवांत क्षणी सद्गुरूने तो लिहून घेतला, आशीर्वाद असू द्या बाबा गजानना गुरुवरा, तुमच्या सेवा काळजी रमू द्या आमच्या जीवनाला. हे अख्खं जीवन आहे ना, हे सेवेमध्ये निघून जावं. हे भोगामध्ये जगण्यात काय अर्थ आहे? प्रपंच तर करायचं आहे. जर जन्माला आलेलं आहे, परिवार आहे, तर ते करायचंय, पण आसक्त बुद्धीने नाही करायचं, कर्तव्य भावनेनं करायचं. त्याच्यापासून बाजूला निघत राहायचं. आणि मग हे करता करता सद्गुरू नाईक दादा आमच्या सोयगावला फार मोठं भूषण होऊन गेलं. नाईक दादांचा एक आवडता अभंग असायचा, ते नेहमी ते घोकत असायचे. पूज्य नाईक दादा म्हणायचे की रंग लागत लागत लागेगा, भ्रम भागत भागत भागेगा. हा रंग एकदम लागणार नाही, कारण तो रंग साधा सुद्धा नाही, तो पांडुरंगाचा रंग आहे. तो इतका पटकन लागत नाही, पण एकदा लागला तर निघत नाही. रंग पक्का, याची गॅरंटी, फक्त लागायला थोडा उशीर लागतो. रंग लागत लागत लागेगा और भ्रम भागत भागत भागेगा. जो मनामधला भ्रम आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मला सगळं कळतं, ज्याला सगळं कळतं त्याला काहीच कळत नसतं, हे कळायला वेळ लागतो, म्हणूनच ते लांब राहतं. मी अडाणी आहे, मी अशिक्षित आहे, बाबा मी तुझं लेकरू आहे, असं ज्यावेळेस तुम्ही निरंक होऊन जाता. महाराजांना 2 लोक आवडतात. कोणते 2 लोक आवडतात? एक तुम्ही मी का? त्या माणसाने विचारलं की सगळं करतो, साधन करतो, पारायण करतो, जप जाप करतो, पायी वारीला जातो, भोजन यजन याजन तर्पण सगळ्या गोष्टी होतात, प्रचिती येत नाही. काकांनी त्याला सुंदर एक उदाहरण दिलं. एक व्यक्ती होता, सगळं करत होता आणि सगळं करून त्याला काही प्रचिती येत नव्हती. तो आपल्या सद्गुरूकडे जातो आणि सद्गुरू त्याला सद्गुरूजवळ तो म्हणतो, बाबा तुम्ही सांगितलेले सगळे व्रत केले, तप केले, काय जे असेल नसेल ते सगळं केलं, गेल्या 4 वर्षापासून करतो, जीवनात काही बदल झाला नाही. ना माझी आर्थिक परिस्थिती सुधारली, ना मानसिक परिस्थिती सुधारली, ना माझी आध्यात्मिक परिस्थिती झाली, जसं आहे तसंच आहे. महाराज हसले आणि त्यांनी बाळा जरा पाठीमागे पाय. आणि त्यानं पाठीमाग ओढून पाहिलं, काय दिसतं रे? तो म्हणला 3 गंजा जोर जोरात जळताय. 3 भल्या मोठे गंजा होत्या, तर धड 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 पेटतायत. ते म्हणले बाळा अजून 2 बाकी आहे, त्या जळाल्या ना की तुला अनुभव यायला लागेल. तो म्हणला त्या 2 काय आहे? तर म्हणले एकूण ह्या 5 ज्या होत्या ना, तुझ्या जन्मजन्मीच्या पापाच्या गाठी होत्या. तू ज्या 4 वर्ष साधना केली त्याच्यातल्या या 3 जळाल्या. आणखी थोडे दिवस साधना कर, उरलेल्या 2ही सुद्धा जळतील. आणि ज्या दिवशी हे सगळं जळून जाईल, पूर्ण अग्निवेळे समरस झाले, हे सगळं जेव्हा निघून जाईल तेव्हा पुन्हा गढूळ जळ निर्मळ होईल. त्यातून सद्गुरू कृपा करतील, प्रचिती येऊ लागेल. म्हणून कोणी असं म्हणू नका की आम्ही गजानन विजयाचं पारायण करतो, आम्ही जप करतो, अजून महाराज पावत नाही. इतरांच्या गोष्टी ऐकून मनातल्या मनात आपला संवाद चालू असतो, ऐसे वैसे को दिया है, कैसे कैसे को दिया है, आपला केव्हा नंबर लागेल. तर त्या मागच्या गंजा पहा, त्याच्यामध्ये उत्तर सापडेल. गुरु अनंत, गुरु कथा अनंत. सद्गुरूचं चरित्र हे केवळ 52, 53, 54 अध्यायाचं नाही, आयुष्यभराचा विषय. आयुष्य संपून जाईल तरी ते चिरंतन असेल. अशा माझ्या सद्गुरू माऊलीच्या चरणी वंदन करतो. तुम्हा सर्व रसिक सज्जन भाविक माता भगिनी, गुरुबंधू आणि गुरुभगिनींच्या पायाशी वंदन करतो. या महापर्वणीतून, या महाकुंभातून काहीतरी चांगलं आपल्या घरी घेऊन जायचं. 4 लोक महाराजांच्या विचाराशी जोडायचे. ज्यांना या गोष्टीची माहिती नाही त्यांना माहिती करून द्यायची.
निरपेक्ष स्नेह वाटत द्यायचा. प्रेम आणि आनंद ह्या द्यायच्या गोष्टी आपण लोकांकडून अपेक्षा करतो, त्याला आउटगोईंग येते, इनकमिंग नाहीये. त्यामुळे ह्या फक्त द्यायच्या असतात आणि एकदा का देऊ लागल्या की मिळतं. माझी कुसुमताई एकटी सुरुवात केली तिने आणि आज माझं अख्खं सोयगावचा परिसर हा सगळा त्या भक्तीमध्ये, त्या प्रेमामध्ये, आनंदात आहे. एकदा द्यायला लागा, मग द्यायला लागला की देतो आहे ना. देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे असं जे म्हणतो आपण, त्या पद्धतीनं हे सगळं होत जातं. ते सगळं तुमच्या हातून हो. झालेली सेवा कृतज्ञ अंतःकरणानं सद्गुरूंच्या पायाशी ठेवतो. यात जे जे काही चांगलं असेल, तुम्हाला भावला असेल, तुमच्या विचाराशी त्यानं संवाद केला असेल, तुमच्या अंतःकरणाला त्यांनी साथ घातली असेल, तो माझ्या सद्गुरू काका माऊलींचा, नाना माऊलींचा प्रसाद आहे. तो तुमच्या घरी घेऊन जा. तुमच्या जीवनामध्ये तो नक्कीच कल्याण करील. आणि यात जे चुकीचं असेल किंवा जे तुमच्या बुद्धीला पटलं नसेल, तुम्हाला ते आवडलं नसेल, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तो मला परत करा. झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करतो. सेवाधारी हा माझा घरचा ग्रुप आहे. त्यांच्यासोबत कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये कैदी लोकांसोबत संवाद करण्याचं भाग्य मिळालं महाराजांच्या कृपेनं. अतिशय अवघड अवस्थेमध्ये काम करणारी ही मंडळी. पहिलं संमेलन आमचं ज्या मानवत नगरीमध्ये झालं, तिथून हा सिलसिला सुरू झाला. इवले सेरोप लावी आले द्वारी. हा वेलू कुठपर्यंत चढतोय ही महाराजांची कृपा आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत जाणार आहे. दुसरं संमेलन महाराजांच्या कृपेनं सोयगावला झालं. तिसरं संमेलन आज इथं पुण्यनगरीत संपन्न होत आहे. या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. उत्तरोत्तर यातून भक्तांची मांदियाळी जमावी आणि हे जे मैत्र आहे, जे ज्ञानदेवांनी पसायदानामध्ये मैत्र जीवांचे, हे जीवांचं मैत्र असंच वाढत राहो. या वाढण्यातून काहीतरी चांगलं यावं, आहे की नाही. ह्या मंथनातून काहीतरी चांगलं यावं. अनेक अधिकारी पुरुष, सत्पुरुष, कालपासून आई बसलेल्या आहेत, कुसुमताई बसलेल्या आहेत, माझी बसलेल्या आहेत. आदरणीय माझ्या सद्गुरूंचे गुरुबंधू असणारे ज्येष्ठ भागवतकार सुग शेवडे काका आहेत, आदरणीय साठे काका आहेत आणि ज्यांच्या प्रवचनाचा मी चाहत आहे, ज्यांच्या शब्दावरती माझं मनापासून प्रेम आहे, ते माझे गुरुबंधू आदरणीय सुनीलजी देशपांडे सर इथं बसलेले आहे. आपण सर्व सज्जन भाविक वृंदा, आपल्यामध्ये अनेक अधिकारी व्यक्ती आहेत. मला कल्पना आहे मी अत्यंत छोटा मनुष्य आहे. आपल्या सर्वांप्रती मी कृतज्ञ आहे. झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो आणि थांबतो. सद्गुरुनाथ महाराज.